नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी घटनेतील महत्त्वाची कलमे आणि त्या कलमांना लक्षात ठेवण्यासंबंधीचं तंत्र किंवा टेक्निक किंवा ट्रिक काय आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत। तर एक लक्षात घ्या, या आधीसुद्धा यूट्यूब लेक्चरच्या बेसिसवर मी या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे या अनुषंगाने यूट्यूब लेक्चर जे काय ते ऑलरेडी आपल्या चॅनलवर घेतलेलं आहे। मात्र आज आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वाच्या कलमांचा या ठिकाणी लक्षात ठेवण्याच्या पातळीवर तंत्र म्हणून कसा या ठिकाणी विचार करायचा किंवा लक्षात ठेवण्याच्या कोणत्या तंत्रांचा वापर करायचा, कोणत्या टेक्निकचा वापर करायचा या अनुषंगाने जी काही चर्चा आहे ती घेऊन आणणार आहोत। त्यामुळे असं मी म्हणणार नाही की सर्वच प्रकारच्या भारतीय राज्यघटनेतल्या असणाऱ्या कलमांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, तर फक्त टेक्निक आपल्याला समजून घेण्यासाठी आपण फक्त 3 अर्थाने त्याची चर्चा करणार आहोत। 3 अर्थाने म्हणजे कोणत्या अर्थाने, तर कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ या 3 स्तरावर आपण या ठिकाणी याबाबतची चर्चा जी काही ती घडवून आणणार आहोत। का? कारण की एक लक्षात घ्या की कार्यकारी मंडळाची या ठिकाणी तुलना घटक राज्य कार्यकारी मंडळाशी करत असताना, म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळाची तुलना घटक राज्य कार्यकारी मंडळाशी तुलना अशी करून या ठिकाणी ती टेक्निक कशी विचार घ्यायची, त्यातली तुलना किंवा समानता या दृष्टीने कसा विचार करायचा, त्याचबरोबर भारतीय संसद आणि घटक राज्य विधिमंडळ याचा या ठिकाणी एक प्रकारे तुलनात्मक वजा समानतेच्या दृष्टिकोनातून कसा विचार करायचा आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय याच्याही पातळीवर या ठिकाणी कशा पद्धतीने तुलना वजा समानतेचा विचार करून कसा टेक्निकचा विचार करायचा, या अनुषंगाने हा संबंध भाग जो काय तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अभ्यास करत असताना सोप्या जाऊ शकतात, की जेणेकरून आपल्याला कलमांचा जो भाग आहे तो बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही आणि ते लक्षात न राहण्यामुळे या ठिकाणी किंवा जम्बलिंग होण्यामुळे, गोंधळ होण्यामुळे आपल्याला ती कलम व्यवस्थित पद्धतीने लक्षात राहत नाहीत आणि परिणामी आपली मार्क्स जे काय आहेत ते या टॉपिकचे जातात। आणि म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थाने या टॉपिकचे मार्क्स जाऊ द्यायचे नसतील, कारण की एक लक्षात घ्या की या टॉपिकचा संबंध राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आहे, गट ब गट क पूर्व परीक्षेमध्ये आहे, त्यानंतर राज्यसेवा किंवा गट ब गट क मुख्य परीक्षेमध्ये आहे, किंवा त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही सर्व सेवेच्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये पण येतो। जी काय जेवढ्या काही MPSC थ्रू होणाऱ्या एक्झाम आहेत त्या प्रत्येक एक्झाममध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या स्तरावर कलमावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। तर त्यामुळे या ठिकाणी या एकंदरीत टॉपिकचं महत्त्व विचार घेता आपण या ठिकाणी या टॉपिकच्या बाबतीत कशा पद्धतीने टेक्निक वापरायची, कशा पद्धतीने एक प्रकारे ट्रिक विचार घ्यायची या दृष्टीने आज जी काय माहिती आहे ती पाहणार आहोत। तर एक लक्षात घ्या की मी जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि घटक राज्य कार्यकारी मंडळ यांच्याबाबतची तुलना पाहत असताना राष्ट्रपतीची राज्यपाल पदाची असणारी तुलना किंवा राष्ट्रपतीची उपराष्ट्रपतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा असणारी तुलना वजा समानता, त्याचबरोबर मंत्रिपरिषद, केंद्रीय मंत्रिपरिषद आणि घटक राज्य मंत्रिपरिषद यांच्या पातळीवरची असणारी तुलना वजा समानता, किंवा केंद्रीय कायदे मंडळ आणि घटक राज्य विधिमंडळ यांच्यातली तुलना वजा समानता आणि एक प्रकारे न्यायमंडळाच्या पातळीवर सर्वोच्च उच्च न्यायालयाची असणारी तुलना वजा समानता, या अर्थाने हा संबंध भाग जो काय तो आपण पाहणार आहोत। आता मी वारंवार जो इथं उल्लेख करतोय की तुलना वजा समानता, का? कारण की तुलना पण आहे आणि समानता पण आहे। राष्ट्रपतीच्या बाबतीतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यातल्या अनेक तरतुदी राज्यपालांच्या बाबतीत सुद्धा विचार घेतले जातात, पण फरक इथं याच्यामध्ये एवढाच असतो की या ठिकाणी इथे राष्ट्रपती पद की जे केंद्रातलं पद आहे आणि राज्यपाल पद की जे घटक राज्यातलं पद आहे, हा फरक इथं पाहायला मिळतो। संसदेच्या पातळीवर ज्या काही तरतुदी आहेत त्या बहुतांश तरतुदी घटक राज्य विधिमंडळाला सुद्धा लागू पडतात, पण फरक इथं एवढाच आहे की या ठिकाणी संसद ही केंद्र स्तरावर आहे आणि घटक राज्य स्तरावर विधिमंडळ आहे। त्यामुळे तुलना वजा समानता हा जो शब्द मी वापरतो ते त्या अर्थाने, का? तर तरतुदींच्या पातळीवर जरी समानता असली तरी या ठिकाणी जी काही स्तर आहे तो स्तर मात्र या ठिकाणी वेगवेगळा आहे। एक केंद्र स्तर आहे, दुसरा घटक राज्य स्तर आहे। तर त्यामुळे हे जे काही टेक्निक आहे ते हे जे काही ट्रिक आहे ते आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा। तर सुरू करूया या टॉपिकला। मग आता पहा, या ठिकाणी पहिल्यांदा मी या 2 कलमांमधली तुलना वजा समानता स्पष्ट केलेली आहे, ती म्हणजे कलम 12 आणि कलम 36च्या स्तरावरची। आता कलम 12चा जो संबंध आहे तो आपल्याला मूलभूत हक्कामध्ये स्पष्ट करता येतो, कारण की मूलभूत हक्कामध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत संबंध मूलभूत हक्कांसंबंधीची चर्चा आपल्याकडे केलेली पाहायला मिळते। पण कलम 12 मध्ये राज्य या संकल्पनेची जी काही व्याख्या आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि राज्य या संकल्पनेच्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो। मग आता या ठिकाणी भारत सरकार, संसद, प्रत्येक राज्य शासन, राज्य विधिमंडळ, भारत सरकारच्या नियंत्रणाखाली सर्व स्थानिक आणि किंवा अन्य प्राधिकरणे असा उल्लेख राज्य या संकल्पनेच्या व्याख्येच्या अनुषंगाने
या कलम 12मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण तोच संदर्भ कलम 36मध्ये पण स्वीकारला गेलेला आहे मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर. का तर कलम 36मध्ये पण राज्य या संकल्पनेचा अर्थ कलम 12मध्ये असलेलाच अर्थ विचारात घ्यावा या अर्थाने उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे कलम 12 आणि 36च्या पातळीवरची असणारी ही समानता आपल्याला इथं स्पष्ट करता येते की जी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर जरी वेगवेगळी पद्धतीने कलमांच्या स्तरावर विचार घेतली असली तरी राज्य या संकल्पनेची जी काही व्याख्या म्हणा किंवा जो काही अर्थ आहे तो कलम 12मध्ये जसा स्पष्ट केलेला आहे तसंच तो कलम 36मध्ये मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत सुद्धा स्पष्ट केलेला आहे. फरक एवढाच आहे की ही जी काही संकल्पना आहे ती मूलभूत हक्कामध्ये विचार घेतलेली आहे आणि ही जी आहे ती मार्गदर्शक तत्वांमध्ये. पण दोन्हीमध्ये समानता हीच आहे की दोन्ही संकल्पनेमधल्या राज्य या संकल्पनेची जी काही व्याख्या आहे किंवा अर्थ जो आहे किंवा राज्य या संकल्पनेमध्ये येणारे घटक जे आहेत ते समानच आहेत. तर त्यामुळे कलम 12 व 36चा संदर्भ या पद्धतीने स्पष्ट करता येईल. जेव्हा आपण या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी मंडळाचा विचार करतो तेव्हा केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये येणारी महत्त्वपूर्ण पदं जर कोणती असतील तर ती आहेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मंत्रिपरिषद. तर त्याही अनुषंगाने विचार केला तर यांचीही तुलनावजा समानता आपण या ठिकाणी करून पाहूया आणि त्या माध्यमातून एक प्रकारे आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने या ठिकाणी ही जी काही कलम आहे ती लक्षात ठेवायची. आता कलम 52चा जो संदर्भ आहे तो आपल्याला इथं काय पाहायला मिळतो की भारताचे राष्ट्रपती भारताचा एक राष्ट्रपती असेल. भारताचे राष्ट्रपती भारताचा एक राष्ट्रपती असेल. तसंच या ठिकाणी जर पुढे तुम्ही पाहिलात तर भारताचे उपराष्ट्रपती भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. म्हणजे जसा संदर्भ या ठिकाणी कलम 52मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तशाच प्रकारचा संदर्भ या ठिकाणी कलम 63मध्ये पण पाहायला मिळतो की भारताचे उपराष्ट्रपती भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. किंबहुना या ठिकाणी पुढे जर आपण गेलात तर कलम 153मध्ये पण राज्याचे राज्यपाल या अंतर्गत प्रत्येक राज्यपालाला एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे. कलम 153मध्ये काय की राज्याचे राज्यपाल आणि प्रत्येक घटक राज्याला एक राज्यपाल असेल. मात्र एकच व्यक्ती दोन किंवा दोनपेक्षा अधिक घटक राज्यांचे राज्यपाल होऊ शकते का तर होऊ शकते. 7व्या घटनावलीनुसार ही तरतूद मान्य केलेली आहे 1956मध्ये आणि म्हणून 1956च्या 7व्या घटनावलीनुसार ही तरतूद मान्य केलेली आहे की एकच व्यक्ती दोन किंवा दोनपेक्षा अधिक घटक राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्त होऊ शकते. मात्र तरतूद या ठिकाणी कलम 153मध्ये ही पण आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. म्हणजे आता पहा की ज्या पद्धतीने राष्ट्रपतीच्या बाबतीत कलम 52मध्ये संदर्भ पाहायला मिळतो तशाच प्रकारचा संदर्भ कलम 63मध्ये पण उपराष्ट्रपतीच्या बाबतीत पाहायला मिळतो आणि त्याच प्रकारचा संदर्भ या ठिकाणी राज्यपालाच्या बाबतीत कलम 153मध्ये पण पाहायला मिळतो. फरक एवढाच आहे की या ठिकाणी पदं वेगवेगळी आहेत आणि स्तर वेगवेगळा आहे. त्यानंतर आपण जर या ठिकाणी पुढे जर गेलो तर कलम 53मध्ये जो उल्लेख आहे की संघ शासनाचे कार्यकारी अधिकार. कलम 53मध्ये राष्ट्रपतीच्या अनुषंगाने जो उल्लेख केलेला आहे तो काय आहे की संघ शासनाचे कार्यकारी अधिकार संघ राज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्याचा वापर राष्ट्रपतीकडून प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत संविधानानुसार केला जाईल. असा संदर्भ या ठिकाणी संघ शासनाचे कार्यकारी अधिकार या अनुषंगाने आहे. आणि यावरून काय स्पष्ट होतं की केंद्र स्तरावर संघ शासनाचे कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतीकडे निहित आहेत हे या ठिकाणी स्पष्ट होऊ शकतं. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण जर पुढे पाहिलं राज्यपालाच्या बाबतीत तर राज्यपालाच्या बाबतीत सुद्धा कलम 154मध्ये संदर्भ काय पाहायला मिळतो तर राज्याचा कार्यकारी अधिकार आणि इथंही तशाच प्रकारचं तरतूद आपल्याला पाहायला मिळते की राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे निहित असेल आणि त्याचा वापर राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत केला जाईल. तर एक प्रकारे इथंही राज्यपालाकडे निहित असेल असा संदर्भ पाहायला मिळतो जसा या ठिकाणी या कलम 53मध्ये राष्ट्रपतीकडे निहित आहे असं पाहायला मिळतो. म्हणजे कलम 53मधली आणि राज्यपालाच्या बाबतीतची कलम 154मधली जी तरतूद आहे ती समानच आहे. फक्त फरक एवढाच आहे की इथं राज्यपाल पद आहे इकडं राष्ट्रपती पद आहे. त्यानंतर कलम 54चा जर संदर्भ आपण पाहिला तर राष्ट्रपतीची निवडणूक किंवा निर्वाचक गण किंवा निर्वाचक मंडळ असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. पण जेव्हा आपण या कलम 54च्या दृष्टीने राष्ट्रपतीच्या निर्वाचक मंडळ किंवा निवडणूक याविषयीची चर्चा करतो तेव्हा त्याची तुलना आपल्याला राज्यपालाशी करता येणार नाही कारण की राज्यपाल आपल्याकडे काही निवडून जात नाही. मात्र उपराष्ट्रपतीच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारची तरतूद आहे का तर आहे. काय की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आपल्याकडे कलम 66च्या माध्यमातून विचार घेतली जाते आणि उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत सुद्धा निर्वाचक मंडळ किंवा एक प्रकारे इलेक्टोरल कॉलेजचा विचार केला जातो. तर त्यामुळे कलम 66च्या अनुषंगाने कलम 54चा संदर्भ जो काय आहे तो राष्ट्रपतीच्या बाबतीत लागू पडतो. म्हणून कलम 54मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक किंवा निर्वाचक मंडळ याचा संदर्भ आपण तुलनावजा समानतेच्या दृष्टीने या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाची कलम 66च्या दृष्टीने विचारात घेऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे हाही संदर्भ लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने उपयोगात येतो. त्यानंतर कलम 55मध्ये जो उल्लेख आहे की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत
आता पहा की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत ही या ठिकाणी आपल्याकडे घटनेमध्ये निश्चितपणे ठरवून दिलेली आहे की एकल संक्रमणे मतदान पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारावर आपल्याकडे राष्ट्रपती पदाची निवडणूक जी काय ती पार पडते आणि जे काही लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आहेत आणि विधानसभांचे निर्वाचित सदस्य आहेत की जे या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात एकल संक्रमण मतदान पद्धतीच्या आधारावर. तर त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रपतीच्या बाबतची निवडणुकीची पद्धत हा संदर्भ कलम 55 मध्ये पाहायला मिळतो. मात्र या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत जर विचार केला तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पद्धतीचा संदर्भ कलम 66 मध्येच पाहायला मिळतो. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे कलम 66चा संदर्भ जो काय आहे तो राष्ट्रपती पदाच्या पातळीवर कलम 54च्या दृष्टीतून आणि कलम 55च्या दृष्टीतून दोन्ही दृष्टीतून विचार घेतला जाऊ शकतो. म्हणजे तुलनामध्ये समानता येतात 54 आणि 55 आणि उपराष्ट्रपतीच्या बाबतीत कलम 66च्या दृष्टीने स्पष्ट करता येते. तर त्यामुळे अशा ह्या तरतुदी ज्या आहेत की ज्या आपण विचारात घेऊ शकता. त्यानंतर कलम 56च्या पातळीवर सुद्धा विचार केला तर राष्ट्रपतीचा कार्यकाल असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तसाच संदर्भ या ठिकाणी उपराष्ट्रपतीच्या बाबतीत सुद्धा कार्यकालाच्या दृष्टीने स्पष्ट करता येऊ शकेल की उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल कलम 67 मध्ये म्हणजे जी तरतूद या ठिकाणी एक प्रकारे राष्ट्रपती पदाच्या बाबतीत या कलम 56च्या दृष्टीने स्पष्ट करता येते तशाच प्रकारची तरतूद जी काय आहे ती या उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत कलम 67च्या दृष्टीने स्पष्ट करता येते. तसंच या ठिकाणी कलम 57च्या बाबतीत सुद्धा फेरनिवडणुकीस पात्रता हा उल्लेख राष्ट्रपती पदाच्या बाबतीत पाहायला मिळतो. तसाच तो उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळतो. त्यानंतर राष्ट्रपती पदासाठीची पात्रता किंवा राष्ट्रपती पदाच्या शर्ती कलम 58, 59 या दृष्टीने जर विचार केला तर तशाच प्रकारची तुलना आपण या ठिकाणी जर राज्यपाल पदाची करायची झाली तर राज्यपाल पदाची सुद्धा आपल्याला ती तुलना करता येऊ शकते. कारण की इथंही कलम 158 आणि 157 आणि 158 मध्ये राष्ट्रपती पदाच्या अनुषंगानेच राज्यपाल पदावर नियुक्तीसाठीची पात्रता आणि राज्यपाल पदाच्या शर्ती असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कलम 157, 158 मध्ये जी तरतूद आहे तशीच राष्ट्रपती पदाच्या बाबतीत ती कलम 58, 59 मध्ये पाहायला मिळते. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 58, 59चा जो संदर्भ आहे तो राज्यपालाशी तुलना करत असताना आपल्याला कलम 157, 158 मध्ये पाहायला मिळतो. इथंही राज्यपाल पदाची नियुक्ती आणि राज्यपाल पदाचा कार्यकाल 155, 156 या कलमामध्ये पाहायला मिळतो. तसं आपण जर पाहिलं तर राष्ट्रपती पदाचा सुद्धा कार्यकाल आहे, उपराष्ट्रपती पदाचा सुद्धा कार्यकाल आहे, याचाही संदर्भ कलम 56च्या दृष्टीने आपल्याला स्पष्ट करता येतो. तर जे काही या ठिकाणी सारख्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये काही ना काही बाबतीत समानता पाहायला मिळते अशा कलमांचा संदर्भ आपण जर एकत्रित पद्धतीने जोडला तर आपल्याला ती कलमं लक्षात ठेवायला अधिकाधिक फायदा होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं जे काही टेक्निक आहे ते आपण निश्चितपणे इथं विचारात घेऊ शकता. मात्र पहा राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे आपल्याला माहीत असेल की राष्ट्रपती पदाच्या बाबतीत या ठिकाणी जी काही शपथ आहे किंवा प्रतिज्ञा जे काय आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या समोर या ठिकाणी राष्ट्रपतीने घेणं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने जी तरतूद आहे ती कलम 60 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत जर विचार केला तर उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीची शपथेची जी काही तरतूद आहे ती कलम 69 मध्ये पाहायला मिळते की राष्ट्रपतीसमोर किंवा त्याने नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर उपराष्ट्रपती आपल्या पदाची शपथ घेत असतात. म्हणजे कलम 69चा जो संदर्भ उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत स्पष्ट करता येतो तो संदर्भ या ठिकाणी राष्ट्रपतीच्या बाबतीत कलम 60 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कलम 61च्या बाबतीतची जी काही राष्ट्रपती पदाची महाभियोग विषयक कार्यपद्धती आहे की ज्यामध्ये राष्ट्रपतीने जर काही घटनाबाह्य वर्तन किंवा एक प्रकारे गैरवर्तन केलेलं असेल तर त्याच्या विरुद्ध अशा प्रकारची महाभियोग प्रक्रिया किंवा महाभियोग प्रस्ताव जो काय तो संसदेमध्ये मांडला जाऊ शकतो. तर एक प्रकारे या ठिकाणी राष्ट्रपतीवरील असणारी ही जी काही महाभियोग कार्यपद्धती आहे की जी घटनेच्या कलम 61 मध्ये स्पष्ट केलेली आहे. आणि अशा प्रकारचे महाभियोग कार्यपद्धतीचा विचार फक्त आणि फक्त राष्ट्रपती पदासाठीच केलेला आहे. कारण की इम्पिचमेंट प्रोसेस हा जो काही शब्द आहे तो फक्त राष्ट्रपतीच्या बाबतीत विचारात घेतला जातो. पण ज्यावेळेस आपण कलम 67च्या दृष्टीने उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकालाच्या अंतर्गतच उपराष्ट्रपती पदाच्या बडतर्फीबाबतची सुद्धा तरतूद आपल्याला पाहायला मिळते. बडतर्फी प्रक्रियेच्या बाबतची सुद्धा तरतूद आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कलम 67 मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या बडतर्फीच्या बाबतची तरतूद आहे आणि कलम 61 मध्ये राष्ट्रपती पदाच्या बाबतच्या महाभियोगाबाबतची तरतूद आहे किंवा बडतर्फीबाबतची तरतूद आहे. त्यानंतर कलम 62चा जो संदर्भ इथं आपल्याला या ठिकाणी राष्ट्रपती पदाच्या बाबतीत पाहायला मिळतो तशाच प्रकारचा संदर्भ या ठिकाणी जर विचार घेतला तर कलम 68 मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत तो संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. माझा पहा की या ठिकाणी कशा पद्धतीने हा संदर्भ सारखा आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत हे इथं आपल्या लक्षात येईल की तर राष्ट्रपतीच्या पदाच्या बाबतीत कलम 62 मध्ये जो संदर्भ आहे तो काय आहे की रिक्त झालेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तींच्या पदाचा कार्यकाळ. तर आता एक लक्षात घ्या की बहुतांश विद्यार्थ्यांना यातली ही जी काही तरतूद आहे ती लवकर समजत नाही
आणि मग आपण अशा प्रकारचा प्रश्न जर कलम 62च्या आधारावर किंवा उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत या ठिकाणी तो जर कलम 68च्या आधारावर विचारला गेला तर आपल्याला या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. गोंधळात आपण पडू शकतो किंवा आपली जॅमलिंग होऊ शकते. नेमका काय संदर्भ आहे तोही इथं आपण लक्षात घेण्याची गरज आहे, कारण की आपण घटनेतल्या ज्या काही प्रत्यक्ष तरतुदी आहेत ते योग्य पद्धतीने वाचत नाहीत किंवा योग्य पद्धतीने त्याचा विचार करत नाहीत आणि मग तशाच प्रकारच्या एक प्रकारे संधीच्या शोधामध्ये आयोग असतं आणि मग तशा प्रकारे प्रश्न विचारून आयोग आपल्याला गोंधळात टाकतं. तर इथं काय म्हटलं आहे पहा की रिक्त झालेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी. आपल्याकडे जो कोणी पदावर बसलेला राष्ट्रपती आहे त्याचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो आणि मग 5 वर्षाचा त्याचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आधी नवीन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. मी काय म्हणतोय की जो कोणी पदावर बसलेला राष्ट्रपती आहे त्याचा 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्याआधी त्यानंतर येणाऱ्या किंवा त्यानंतर निवडून दिल्या जाणाऱ्या नवीन राष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी इथं काय म्हटलेलं आहे की रिक्त झालेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी. कोणता कालावधी? तर एक प्रकारे या ठिकाणी जो कोणी राष्ट्रपती पदावर बसलेला व्यक्ती आहे तो 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करण्याच्या आधी नवीन राष्ट्रपतींच्या बाबतची निवडणूक होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली पाहिजे. त्या अनुषंगाने असणारा हा कालावधी हा उल्लेख इथं केलेला आहे की रिक्त झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक घेण्याचा कालावधी हा अगोदरचा राष्ट्रपती पदावरून दूर जाईपर्यंत किंवा पदावरून रिक्त होईपर्यंत नवीन राष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे या अर्थाने तो कालावधी आहे. आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल. आता हंगामी रिक्तता म्हणजे कोणती की जर का एखाद्या वेळेस राष्ट्रपती पद हे काही कारणास्तव या ठिकाणी रिक्त झालं, मुदतपूर्वच रिक्त झालं, 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच रिक्त झालं, मग ते मृत्यूमुळे राजीनाम्यामुळे काही कारणामुळे जर का ते पद रिक्त झालेलं असेल तर 6 महिन्याच्या आत नवीन राष्ट्रपतींची निवडणूक होणं अपेक्षित आहे, ती झाली पाहिजे. आणि जो कोणी व्यक्ती नव्याने निवडून येईल त्याचा कार्यकाल पद ग्रहण केल्यापासून 5 वर्षापर्यंत या ठिकाणी विचार घेतला जाईल. पद ग्रहण केल्यापासून 5 वर्षापर्यंत म्हणजे ज्या कोणत्या कारणामुळे राष्ट्रपतीचं पद हे मुदतपूर्व या ठिकाणी रिक्त झालेलं असेल तर अशा वेळेस या ठिकाणी नवीन राष्ट्रपतींची जी काही निवड आहे ती 6 महिन्याच्या कालावधीमध्ये झाली पाहिजे, 6 महिन्याच्या आत झाली पाहिजे. आणि जो कोणी नवीन राष्ट्रपती निवडून येईल तो पद ग्रहण केल्यापासून 5 वर्षापर्यंत त्या पदावर कार्यरत राहील. तर त्याचा कार्यकाल म्हणजे त्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल सुद्धा किती आहे तर 5 वर्षाचा आहे. या अर्थाने या ठिकाणी याचा संदर्भ आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो. मग कलम 62 मध्ये ही जी काही तरतूद आहे सेम उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीची तरतूद आपल्याला ती कलम 68 मध्ये पण पाहायला मिळते. सेम तशीच आहे की उपराष्ट्रपतीचे रिक्त अधिकार पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत. तर निवडणूक घेण्याची मुदत जी आहे ती तशीच आहे की उपराष्ट्रपती पदांचा कार्यकाल संपण्याच्या आधी नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आणि एक प्रकारे निमित्त वशात रिक्त होणारे अधिकार पद की उपराष्ट्रपती सुद्धा पद काही कारणामुळे या ठिकाणी मुदतपूर्व रिक्त झालं आणि मग अशा वेळेस नवीन उपराष्ट्रपतींची निवड ही 6 महिन्याच्या आत झाली पाहिजे आणि त्या नवीन उपराष्ट्रपतीपदी निवडून आलेल्या व्यक्तीचाही कार्यकाल हा 5 वर्षाचा असेल पद ग्रहण केल्यापासून. तर त्या अर्थाने त्या व्यक्तीचा पदावधी याचाही संदर्भ तसाच आहे. तर कलम 68 आणि कलम 62 मध्ये तरतुदीची जी काही मांडणी आहे ती समानच आहे. फक्त फरक इथं असा आहे की 62 मधली तरतूद जी काय आहे ती राष्ट्रपती पदाच्या रचने विचार घेतली गेलेली आहे आणि कलम 68 मध्ये तरतूद जी काय आहे ती उपराष्ट्रपती पदाच्या रचने विचार घेतली गेलेली आहे. फरक एवढाच इथं आपल्याला स्पष्ट करता येतो. आणि आणखीन एक गोष्ट इथं आपल्याला सांगता येईल की जी या ठिकाणी कलम 64 आणि कलम 65 मध्ये आपल्याला विचार घेतली जाऊ शकते की जी फक्त उपराष्ट्रपती पदाच्या रचनेत विचार घेतली जाते. म्हणजे कोणत्या अर्थाने तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणे. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कसे आहेत पदसिद्ध सभापती असणे याबाबतची तरतूद कलम 64 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता पहा की याची जर तुलना तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी घटक राज्य स्तरावर विधान परिषदेच्या सभापतीशी करू शकता की विधान परिषदेचे सभापती हे कसे आहेत पदसिद्ध असतात का नाही आहे. विधान परिषदेचे सभापती हे पदसिद्ध नसतात. तर विधान परिषदेचे सभापती हे या ठिकाणी फक्त विधान परिषदेचे सभापती या अर्थानेच विचार घेतले तर त्यांना पदसिद्ध असा संदर्भ लागू पडत नाही. आणि विशेष म्हणजे उपराष्ट्रपती म्हणून असणारा जो काही कालावधी आहे तो 5 वर्ष आहे. भलेही उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असले तरी उपराष्ट्रपती म्हणून असणारा त्यांचा कालावधी हा 5 वर्ष आहे. मात्र विधान परिषदेच्या सभापतींचा कार्यकाल हा सदस्य नात्याने 6 वर्ष असतो.
भले ते विधान परिषदेचे सभापती असले तरी त्यांचा कार्यकाल सदस्य या नात्याने 6 वर्ष विचार घेतला होतो आणि 6 वर्षांचा त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला तर त्यांना विधान परिषदेचे सभापतीपद जे काय ते रिक्त करावं लागतं. तर त्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही त्याच्याशी तुलना इथं करू शकता त्या अर्थाने. दुसरी गोष्ट या ठिकाणी राष्ट्रपतीचे पद निमित्त वशात रिक्त होईल त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्य पार पाडणे. तर आता ऑब्व्हियसली आपल्याला माहित असेल की कलम 65 मध्ये ही तरतूद आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे की ज्यावेळेस राष्ट्रपती पद काही कारणास्तव रिक्त होईल, मग मृत्यू होण्याने किंवा राजीनामा देण्याने किंवा इतर काही कारणाने जर का ते पद अचानक रिक्त झालेलं असेल तर अशा वेळेस नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडत असतात आणि त्या अनुषंगाने राष्ट्रपतीचे कार्य ते पार पडत असतात. तर त्याबाबतची तरतूद कलम 65 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता याबाबतची अशी काही तुलना कोणत्या दुसऱ्या पदाशी किंवा दुसऱ्या घटकाशी करता येऊ शकणार नाहीये. मात्र कलम 64 आणि 65 मधील तरतुदींचा संदर्भ उपराष्ट्रपतीच्या बाबतीत या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर आता पुढे आपण जाऊया की 71 आणि 72 मधली सुद्धा तरतूद या ठिकाणी महत्त्वाची आहे. आता विशेषतः आता कलम 71 ची तरतूद आहे की जी दोन्ही पदांना लागू पडते, राष्ट्रपतीला सुद्धा लागू पडते आणि उपराष्ट्रपतीला सुद्धा लागू पडते. त्यामुळे कलम 71 मधली तरतूद सुद्धा खूप महत्त्वाची आहे. महत्त्वाची याही खातर मी म्हणतोय कारण की या टॉपिकवर आयोगाने या ठिकाणी या आधी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. जर का तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलात तर राज्यसेवा मेन्समध्ये पण प्रश्न विचारलेले आहेत किंवा इतर प्रकारच्या परीक्षांच्या अंतर्गत सुद्धा याच्यावरचे प्रश्न विचारलेले आहेत जर का आपण प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न शोधले तर कलम 71 मध्ये या ठिकाणी जो उल्लेख केलेला आहे तो काय की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या बाबी. आता राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या बाबी कोणत्या बाबी हा प्रश्न म्हणून साहजिक आहे. तर आपल्याकडे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीचा काही वाद किंवा संघर्ष जर उपस्थित झाला तर त्याबाबतची जी काही सोडवणूक आहे किंवा त्याबाबतची जी काही तंटा आहे किंवा तो वाद आहे तो कुठे जातो तर सर्वोच्च न्यायालयाकडे जातो. तर सर्वोच्च न्यायालय त्याबाबतची चौकशी करत असतं. तर त्यामुळे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणूक विवादाबाबतची जी काही चौकशी आहे ती सर्वोच्च न्यायालयाकडून या ठिकाणी होते. एवढंच नव्हे तर निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली तर ही जी काही राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे किंवा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली तर त्या रद्द ठरवल्या जाण्याच्या निर्णयापर्यंतची कर्तव्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून यांची निवड या ठिकाणी रद्द ठरवल्यापर्यंतच्या निर्णयापर्यंतची कर्तव्ये विधी अग्राह्य ठरणार नाहीत. विधी अग्राह्य ठरणार नाहीत. आता विधी अग्राह्य ठरणार नाहीत याचा अर्थ काय तर ती ग्राह्य धरली जातील किंवा ते मान्य केली जातील. जर का राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीचा वाद सर्वोच्च न्यायालयाकडे गेलेला असेल, सर्वोच्च न्यायालयाने त्याची चौकशी केलेली असेल तर चौकशीच्या आधारावर जो काही सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येईल त्या निर्णयापर्यंतची संबंध राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाचे जे काय कार्य आहेत किंवा जे काही त्यांनी निर्णय घेतलेले आहेत ते सर्व निर्णय या ठिकाणी विधी अग्राह्य ठरणार नाहीत. विधी अग्राह्य ठरणार नाहीत म्हणजेच ते या ठिकाणी वैध ठरतील, ते ग्राह्य धरले जातील, ते मान्य केले जातील. विधी अग्राह्य याचा दुसरा अर्थ काय होतो की ते या ठिकाणी एक प्रकारे मान्य केले जाणार नाहीत असं नाही तर मान्य केले जातील. का तर विधी अग्राह्य ठरणार नाहीत म्हटलेलं आहे. विधी अग्राह्य ठरणार नाहीत. मग विधी अग्राह्य ठरणार नाहीत म्हणजेच दुसरा अर्थ काय होतो की ते ग्राह्य धरले जातील, ते मान्य केले जातील, ते या ठिकाणी एक प्रकारे विचारात घेतले जातील. तर त्यामुळे या ठिकाणी ही जी तरतूद आहे कलम 71 मध्ये ती सर्वात महत्त्वपूर्ण आहे. याच्यावर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे या शब्दाचा वापर करूनच आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपण या शब्दाचा अर्थ नेमका लक्षात घेतला पाहिजे की विधी अग्राह्य ठरणार नाहीत याचा दुसरा अर्थ होतो की ते संबंध निर्णय या ठिकाणी मान्य केले जातील, ग्राह्य धरले जातील, वैध ठरवले जातील. तर या ठिकाणी कलम 71 ची तरतूद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदांच्या दृष्टीने आपल्याला स्पष्ट करता येते. त्यामुळे या कलमाचा संबंध दोन्ही पदाशी आपण जोडू शकतो. त्यानंतर कलम 72 चा जो संदर्भ आहे की जो आपल्याला राज्यपाल पदाच्या दृष्टीने पुन्हा तुलना वजा समानतेच्या दृष्टीने स्पष्ट करता येतो तो कोणत्या अर्थाने तर कलम 161 च्या स्तरावर कलम 161 च्या स्तरावर की जसं या ठिकाणी कलम 161 मध्ये राज्यपालांच्या दयेच्या अधिकाराचा संदर्भ आहे तसंच तो कलम 72 मध्ये राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराचा संदर्भ म्हणून सांगता येतो की विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याचा, शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतींचा असणारा अधिकार. तर या ठिकाणी दयेच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून जी तरतूद कलम 72 मध्ये आपल्याकडे स्पष्ट करता येते तशाच प्रकारची तरतूद या ठिकाणी कलम 161 च्या पातीवर राज्यपालाच्या दृष्टीने सुद्धा स्पष्ट करता येते. आणि म्हणून या ठिकाणी क्षमा इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालांचा असणारा अधिकार
हाही संदर्भ कलम 72शी जोडून आपण विचारात घेऊ शकतो. म्हणजेच एक प्रकारे कलम 72 आणि कलम 161 मध्ये असणारी राष्ट्रपती आणि राज्यपालांबाबतची जी तरतूद आहे त्यामध्ये समानता आहे, बरे या ठिकाणी ती वेगवेगळी पद असली तरी. त्यानंतर या ठिकाणी कलम 159 या ठिकाणी राज्यपाल पदाच्या शपथीबाबतचा संदर्भ आहे आणि यामध्ये राज्यपालांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा ज्येष्ठ न्यायाधीश या ठिकाणी शपथ प्रदान करत असतात. हे आपण स्पष्ट करते. जसं राष्ट्रपतीला सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून शपथ दिली जाते तशी या ठिकाणी राज्यपाल पदाची शपथ आपल्याला या ठिकाणी कलम 159 द्वारे या पद्धतीने स्पष्ट करता येईल. आता पहा की मी आता काय म्हटलं की कलम 72 आणि कलम 161 मध्ये या राष्ट्रपती आणि राज्यपाल पदांच्या ज्या काही दयेच्या अधिकाराच्या रचनातून तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या पातळीवर सारखेपणा किंवा समानता पाहायला मिळते. पण अधिकारांच्या पातळीवर तरतूद या ठिकाणी काही प्रमाणात साम्य किंवा काही प्रमाणात समानतेच्या दृष्टीने पाहायला मिळत असली तरी अधिकारांच्या बाबतीत या ठिकाणी फरक आहे, हे लक्षात घ्या. कारण की अधिकार राष्ट्रपतींच्या या ठिकाणी क्षमादानाच्या विषयीचे अधिकार आणि राज्यपालांचे असणारे क्षमादानाविषयीचे अधिकार यामध्ये थोडासा फरक आपल्याला निश्चितपणे सांगता येऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी जर का प्रश्न आपल्याला असा विचारला गेला की राष्ट्रपतींचा असणारा दयेचा अधिकार आणि राज्यपालांचा असणारा दयेचा अधिकार यामध्ये समानता आहे का, तर समानता नाही आहे. तरतुदीच्या पातळीवर काही प्रमाणात समानता पाहायला मिळते, आपण तरतूद लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने त्याचा विचार करू शकतो. पण जर का या ठिकाणी अधिकारांच्या पातळीवर जो विचार केला तर राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार आणि राज्यपालांचा असणारा दयेचा अधिकार यामध्ये फरक आहे. किंबहुना या ठिकाणी असंही म्हणता येऊ शकेल की राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या दयेच्या अधिकाराचा पातळीवर विचार जर केला तर हे दोन्ही अधिकार एकमेकांना समांतर आहेत. समांतर आहेत. समांतर आहेत म्हणजे कशा पद्धतीने अर्थ घ्यायचा आहे, तर आपण ज्यावेळेस समान आहेत असं म्हणतो, हे अधिकार या ठिकाणी समान आहेत असं म्हणतो तर त्याचा अर्थ वेगळा होतो. अधिकार समान असण्याचा अर्थ काय होतो, तर या ठिकाणी इक्वल या अर्थाने त्याचा विचार करता येऊ शकतो, इक्वल. पण ज्यावेळेस आपण समांतर असं म्हणतो तर त्याचा अर्थ होतो पॅरलल. म्हणजे पॅरलल हा शब्द वेगळा आहे, इक्वल हा शब्द वेगळा आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे या ठिकाणी मागं आयोगाकडून अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला होता की राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या दयेच्या अधिकाराच्या पातळीवर विचार केला तर ते एकमेकांना समांतर अधिकार आहेत, मग एकमेकांना पूरक अधिकार आहेत असंही म्हटलं तरी चालेल, एक समांतर अधिकार आहेत असंही म्हटलं तर चालेल. म्हणजे काय, तर जर का म्हणजे असा त्याचा अर्थ घ्यायचा गरज नाही आहे की राज्यपालांकडे दयेचा अर्ज केल्यानंतरच राष्ट्रपतीकडे पुन्हा अपील करता येतं किंवा राष्ट्रपतीकडे पुन्हा या ठिकाणी दयेचा अर्ज करता येतो, तर असं नाही आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोघांकडेही एकाच वेळी तुम्हाला अर्ज जो आहे तो दयेच्या दृष्टीने करता येऊ शकतो एखाद्या गुन्हेगाराला. तर एक प्रकारे का तर या ठिकाणी याला पर्याय म्हणून विचार केलेला आहे का, नाही आहे. हे दोन्हीही समांतर एकाच वेळी. म्हणजे जसं रेल्वे ट्रॅकवर एखादी गाडी या दिशेने चाललेली आहे आणि दुसरी गाडी याही दिशेने चाललेली आहे, दोन्ही गाड्यांची स्पीड जी काय आहे ती समान आहे, मात्र त्या दोन्ही गाड्या एकाच रेषेमध्ये समांतर दिशेने चाललेल्या आहेत. तर या ठिकाणी समांतरचा अर्थ काय, तर पॅरलल या अर्थाने घ्यायचा आहे की राष्ट्रपतीच्या बाबतीत जसा या दयेच्या अधिकाराचा विचार करता येतो तसं राज्यपालाच्या बाबतीत सुद्धा करता येतो आणि गुन्हेगार एकाच वेळी दोन्ही पदांकडे अशा प्रकारचा दयेचा अर्ज जो काय तो करू शकतो. का तर दोघांचाही पातळीवरचा असणारा हा जो काय अधिकार आहे तो समांतर आहे या अर्थाने तो विचार करता येईल. तर त्यामुळे समांतर आणि समानता यामध्ये थोडासा फरक आहे, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. माझा पहा थोडक्यात मी असं म्हणेन की राष्ट्रपतींचा असणारा हा जो काही दयेचा अधिकार आहे तो स्वतंत्र आहे आणि राज्यपालांचा असणारा जो काही दयेचा अधिकार आहे तो स्वतंत्र आहे. त्यांचा एकमेकाशी आपण जर संबंध अशा पद्धतीने जोडत असाल की एक प्रकारे राज्यपालांकडे अर्ज केल्यानंतरच मग आपण राष्ट्रपतीकडे अर्ज करू शकतो असं नाही आहे. तर दोन्हीही पदाकडे एकाच वेळी एखाद्या गुन्हेगाराला या दृष्टीने अर्ज करता येऊ शकतो, कारण की दोन्हीही स्वतंत्र असे अधिकार आहेत. राष्ट्रपतींचाही स्वतंत्र असा अधिकार आहे आणि राज्यपालांचाही स्वतंत्र असा अधिकार आहे. तर त्यामुळे या अर्थाने याचा संदर्भ इथे घ्यायला काय हरकत नाही. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढे जाऊया. पुढे जाण्याच्या आधीच एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपद्वारे ज्या काही विभिन्न प्रकारच्या बॅचेस आपल्या चालू आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी 2024 मधील गट ब गट क संयुक्त परीक्षा या अनुषंगाने जी काही बॅच आहे ती सध्या सुरू आहे. ज्यांना कोणाला संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा याची 2024च्या स्तरावर तयारी करायची आहे त्यांच्याकरता ही बॅच सध्या आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. 1000 रुपयाची ही या बॅचची फीस आहे. वॉच टाईम जो आहे तो 3 पट आहे. एकूण 40+ व्हिडिओज आणि नोट्स याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतील आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर ज्यांना कुणाला गट ब गट क पूर्व परीक्षेची 2024च्या दृष्टीने तयारी करायची त्यांच्यासाठी ही फायदेशीर बॅच आहे. त्यानंतर जी काही आपली 2022 आणि 2023ची जी काही
मुख्य परीक्षा आयोगाकडून आता घेणं अपेक्षित आहे। तर त्या गट ब गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा आपली बॅच आपल्या ॲपवर अवेलेबल आहे। 1200 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षेची बॅच अवेलेबल करू शकता किंवा प्राप्त करू शकता। तर एक प्रकारे 2022च्या दृष्टीने सुद्धा जो सिलेबस आपल्याकडे मुख्य परीक्षेचा आहे आणि 2023च्या दृष्टीने सुधारित जो काही सिलेबस या ठिकाणी मुख्य परीक्षेचा आहे, तर त्या दोन्ही अनुषंगाने या बॅचचं स्वरूप आहे। एक प्रकारे मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सुद्धा या बॅचमध्ये आपल्याला सर्व सिलेबस पाहायला मिळेल आणि 2022च्या अनुषंगाने सुद्धा असणारे इतर घटक सुद्धा या बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। एकूण 60 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे। वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने। या दोन्ही बॅचेस विषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता। किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेची ज्यांना तयारी करायची आहे 2024च्या अनुषंगाने, त्यांच्याकरता सुद्धा आपली या ठिकाणी ही बॅच सध्या सुरू आहे। फक्त 1200 रुपयांच्या फीसमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेची पूर्ण तयारी करू शकता। सर्व पूर्व परीक्षेचे जे घटक आहेत ते या बॅचमध्ये कव्हर केलेले आहेत। तर एकूण 50 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे। वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 6 महिने। तर एकंदरीत या ठिकाणी 2024च्या दृष्टीने ज्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी निश्चितच ही फायदेशीर बॅच आहे। एवढंच नव्हे तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणारी जी काय राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची जी आहे त्याही अनुषंगाने ज्यांना तयारी करायची असेल त्यांच्याकरता आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1ची जी बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे। आता GS2 मध्ये काही पार्ट 1 पार्ट 2 अशी काही विभागणी नाही, पण अभ्यासाच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण याचा पार्ट 1च्या बेसिसवर विचार केलेला आहे आणि पार्ट 2च्या बेसिसवर सुद्धा विचार केलेला आहे। तर GS2 पार्ट 1 स्पेशल बॅच राज्यव्यवस्था GS2च्या दृष्टीने, तर या बॅचमध्ये आपल्याला भारताचे संविधान, भारतीय संघराज्यव्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्यशासन व प्रशासन, ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया असे एकूण 8 घटक आपल्याला या बॅचमध्ये प्राप्त होतील। फक्त फीस आहे 1300 रुपये। यामध्ये एकूण 80 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स असं स्वरूप या बॅचचं आहे। वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने। तर असे या बॅचमध्ये आपल्याला हे 8 घटक या ठिकाणी प्राप्त होतील की ज्यामध्ये संबंध 8 घटकांच्या व्हिडिओज आणि नोट्सचा अंतर्भाव आहे। तर एकंदरीत या ठिकाणी ही 1300 रुपयांची बॅच असणार आहे। या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता। किंवा या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 2 बॅच पण आपली सध्या ॲपवर सुरू आहे। फक्त नवीन घटकांचा समावेश याच्यामध्ये केला गेलेला आहे। सर्वच घटक या ठिकाणी या बॅचमध्ये आहेत अशातला भाग नाही आहे। तर जे काही जुलै 2020 मध्ये सुधारित अभ्यासक्रम GS2च्या बेसिसवर केला गेलेला आहे त्यातले फक्त नवीन घटकच आपण याच्यामध्ये या बॅचमध्ये विचार घेतलेले आहेत की ज्यामध्ये भारतीय प्रशासनाचा उगम, प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, सार्वजनिक धोरण असे एकूण 7 घटक, या 7 घटकांसह असणारी ही बॅच आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी या बॅचची फीस आहे 1200 रुपये आणि एक प्रकारे एकूण 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे। वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने। या बॅचमध्ये आपल्याला या 7 घटकांव्यतिरिक्त इतर जे काही उर्वरित घटक आहेत GS2चे तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी नोट्स पण आपल्याला फक्त प्राप्त होतील। मात्र या 7 घटकांची व्हिडिओज आणि नोट्स प्राप्त होतील, इतर घटकांच्या उर्वरित फक्त कॉम्प्लिमेंटरी नोट्सही प्राप्त होतील। तर असं या 1200 रुपयाच्या बॅचचं स्वरूप आहे। तर एक प्रकारे या ठिकाणी या कोणत्याही बॅचेसविषयीची जर आपल्याला या ठिकाणी माहिती किंवा एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता। किंवा या ठिकाणी या बॅचना प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन हे ॲप जे काय ते डाउनलोड करावं लागेल आणि या सर्व बॅचेस आपल्याला या ॲपच्या माध्यमातून प्राप्त करून घेता येऊ शकतील। तर मित्रांनो या ठिकाणी या संबंध बॅचेसविषयीची थोडक्यात मी माहिती दिलेली आहे। आता आपण जाऊया पुढच्या माहितीकडे। तर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे या ठिकाणी मंत्रिपरिषद। तर मंत्रिपरिषद या घटकाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला पुन्हा एकदा तशाच प्रकारची तुलना करून माहिती पाहिजे आहे। जशी आपण राष्ट्रपती या पदाची राज्यपाल पदाची तुलना केली, जशी राष्ट्रपती पदाची उपराष्ट्रपती पदाची तुलना केली, तसंच आपल्याला येतं आता केंद्र सरकारच्या स्तरावरचं असणारं मंत्रिपरिषद आणि घटक राज्य स्तरावरची असणारी मंत्रिपरिषद यांचीही तुलना करून हा भाग जो काय तो विचारात घ्यायचा आहे। तर आता पहा या ठिकाणी कलम 74च्या अंतर्गत जो उल्लेख केलेला आहे तो काय आहे की राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद, की ज्या बाबतीत आपल्याला इतरही काही तरतुदी लक्षात ठेवण्याची गरज आहे की राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेच्या माध्यमातून जो काही दिला गेलेला सल्ला असतो तो त्यांच्यावर बंधनकारक असतो। मात्र या ठिकाणी अशा प्रकारचा सल्ला फेरविचारास पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो आणि याबाबतची ही जी काही तरतूद आहे ती 42व्या आणि 44व्या घटनानुसार विचार घेतलेली आहे। तर त्यामुळे या ठिकाणी
मध्ये मध्ये मी जो काही घटनादुरुस्तींचा संदर्भ जो स्पष्ट केलेला आहे तो का केलेला आहे, तर जेणेकरून आपल्याला कोणत्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने कोणता बदल झालेला आहे हेही त्या कलमाच्या पातळीवर लक्षात यावं. आणि एक लक्षात घ्या की या पुढे सुद्धा एक आपण या यूट्यूबच्या माध्यमातून लेक्चर घेणार आहोत की ज्या लेक्चरमध्ये घटनादुरुस्ती आणि कलमांचा संदर्भ कसा विचार घेता शकतो याचाही आपण जो काही आढावा आहे तो घेणार आहोत, की जेणेकरून आपल्याला कोणकोणत्या कलमांच्या बाबतीत कोणकोणती घटनादुरुस्ती महत्त्वाची ठरलेली आहे किंवा कोणत्या घटनादुरुस्तीने कोणत्या कलमांच्या पातळीवर चेंजेस झालेले आहेत याच्याही बाबतचा आढावा जो काय तो घेता येऊ शकेल. आणि तीही पद्धत आपल्याला कुठेतरी या ठिकाणी घटनादुरुस्ती लक्षात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तर त्या अनुषंगाने आणखीन एक यूट्यूब लेक्चर आपण त्याही दृष्टीने घेणार आहोत. याचबरोबर या ठिकाणी आता कलम 74चा जसा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद, तसं या ठिकाणी कलम 163 मध्ये एक प्रकारे राज्यपालाच्या बाबतीत सुद्धा तो संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की राज्यपाल पदाला सुद्धा सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे राज्यपाल पदाच्या बाबतीत जी कलम 163 मध्ये तरतूद आहे की जी कलम 74 मध्ये राष्ट्रपती पदाच्या रचनेत स्पष्ट करता येते. फरक एवढाच आहे की इथं राष्ट्रपती पदाच्या रचने हा संदर्भ आहे, इथं राज्यपाल पदाच्या रचने हा संदर्भ आहे. त्यानंतर कलम 75 मध्ये जो संदर्भ आहे की मंत्र्यांशी संबंधित इतर तरतुदी, आता मंत्र्यांशी संबंधित इतर तरतुदीचा संदर्भ इथं घटक राज्य स्तरावर कलम 164 मध्ये पण तशाच पद्धतीने पाहायला मिळतो की मंत्र्यांबाबतच्या इतर तरतुदी. मग आता इथं पहा की मंत्र्यांशी संबंधित इतर तरतुदी म्हणजे कोणत्या, की या ठिकाणी कलम 75च्या स्तरावर या ठिकाणी 75(1) मध्ये 1A मध्ये जो उल्लेख केलेला आहे की 91 घटनादुरुस्तीद्वारे मंत्र्यांच्या संख्येवर लगाम किंवा मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा. कारण की आपल्याकडे जी काही केंद्राच्या पातळीवर मंत्र्यांची संख्या 91 घटनांनुसार विचार घेतलेली आहे ती कशा पद्धतीने की लोकसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा अधिक ही मंत्र्यांची संख्या असता कामा नये, या अर्थाने 91 घटनांचा संदर्भ कलम 75(1) मध्ये पाहायला मिळतो. तर कलम 75 मध्ये ज्या अनेक तरतुदी वेगवेगळ्या उपकलमांच्या अनुषंगाने स्पष्ट केलेल्या आहेत त्याचाही संदर्भ आपल्याला इथं आठवला पाहिजे. आणि तशाच प्रकारचा संदर्भ आपल्याला कलम 164 मध्ये पण या ठिकाणी आठवला पाहिजे, कारण की कलम 164 मध्ये सुद्धा 91 घटनादुरुस्तीचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की इथंही कलम 164(1) द्वारा या ठिकाणी मंत्र्यांच्या संख्येवर तशाच पद्धतीने मर्यादा घातलेली आहे की विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा अधिक ही मंत्र्यांची संख्या असता कामा नाही. तशाच पद्धतीने सामूहिक जबाबदारीचे तत्व कलम 75(3) मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. तसंच या ठिकाणी कलम 164(2) मध्ये विधिमंडळाच्या स्तरावर विधानसभेला सामूहिक जबाबदारीचे तत्व आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मंत्रिपरिषद ही जशी लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असते तशी घटक राज्य स्तरावरची मंत्रिपरिषद ही विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असते. याचा संदर्भ या ठिकाणी इथं कलम 75(3) मध्ये आहे, इथं कलम 164(2) मध्ये आहे. म्हणजे ही सुद्धा जी काही तुलनावजा समानता आहे ती आपल्याला फायदेशीर ठरू शकते अशा पद्धतीने विभिन्न प्रकारची कलमं लक्षात ठेवत असताना. त्याचबरोबर या ठिकाणी कलम 76 मध्ये जो संदर्भ आहे की भारताचा महान्यायवादी. आता भारताचा महान्यायवादी म्हटलं की आपल्याला बाकी इतर गोष्टी पण लगेच आठवल्या पाहिजेत आणि त्या जर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने जर मेन्शन करून ठेवल्या तक्तावजा या ठिकाणी अभ्यास करत असताना तक्ता तयार करून, तर आपल्याला अनेक गोष्टी एकाच वेळी सहज पद्धतीने अभ्यासता येऊ शकतील किंवा लक्षात ठेवता येऊ शकतील. म्हणजे असे अनेक प्रकारचे जर आपण या ठिकाणी तक्ते तयार करून या सगळ्या कलमांचा संदर्भ कोणकोणत्या घटकाशी कशा पद्धतीने जोडला गेलेला आहे याचा जर आढावा अत्यंत संक्षिप्त पद्धतीने जर घेतला तर आपल्याला कमी वेळामध्ये अधिक अभ्यास करायला सोपं जाऊ शकतं. मग आता इथंही मी काय म्हटलेलं आहे की भारताचा महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत, कार्यकाल राष्ट्रपतीच्या मर्जीवर आणि एक प्रकारे वेतन राष्ट्रपती निर्धारित करतील ते. कारण की या सर्वच बाबतीत आयोगाकडून प्रश्न आपल्या गट ब गट क पूर्व परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारले आहेत. मग ते भारताचा महान्यायवादी विषयच असोत किंवा घटक राज्याच्या महाधिवक्तेविषयी असोत. तर जशी तरतूद या ठिकाणी कलम 76च्या बाबतीत आपल्याला भारताच्या महान्यायवादीबाबत पाहायला मिळते तशीच तरतूद कलम 165 मध्ये घटक राज्याच्या महाधिवक्तेबाबतीत पाहायला मिळते. इथंही नियुक्ती राज्यपाल, कार्यकाल राज्यपालाच्या मर्जीवर आणि वेतन राज्यपाल निर्धारित करतील ते. जसं या ठिकाणी महान्यायवादी पदाच्या बाबतीत राष्ट्रपतीच्या अनुषंगाने असणाऱ्या ह्या संबंध तरतुदी इथं आहेत, तसं महाधिवक्ता पदाच्या बाबतीत या ठिकाणी या तरतुदी राज्यपालाच्या अनुषंगाने सांगता येतात. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 76 आणि कलम 165ची जी काही तुलना आहे आणि तुलनावादाची समानता तरतुदीमध्ये पाहायला मिळते ती या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर कलम 77, 78 आणि कलम 166, 167 मात्र पहा की सरकारी कामकाज चालवणे, केंद्र स्तरावर सरकारी कामकाज चालवणे, घटक राज्य स्तरावर सरकारी कामकाज चालवणे. मग कलम 77 मध्ये काय म्हटलेलं आहे की भारत सरकारचे कामकाज राष्ट्रपतीच्या नावाने चालवणे. कोणाच्या नावाने? तर भारत सरकारचे कामकाज राष्ट्रपतीच्या नावाने चालवणे. या ठिकाणी कलम 166 मध्ये राज्य शासनाचे कामकाज राज्यपालाच्या नावाने चालवणे. फरक फक्त काय आहे, इथं राष्ट्रपतीच्या नावाने चालवणे, इथं राज्यपालाच्या नावाने चालवणे, इथं भारत सरकारचे कामकाज, इथं राज्य शासनाचे कामकाज. बाकी गोष्टी या ठिकाणी समान पाहायला मिळतात. का तर इथंही सरकारी कामकाज चालवण्याची रचना आहे, इथंही सरकारी कामकाज चालवण्याची रचना तरतूद आहे. तर त्यामुळे केंद्रातलं जे काही कामकाज आहे ते राष्ट्रपतीच्या नावाने चालवलं जातं
आणि घटक राज्यातलं कामकाज जे काय ते राज्यपालाच्या नावाने चालू जातं आणि एक प्रकारे हे राज्य शासनाचं कामकाज हे भारत सरकारचे कामकाज आहे. त्यानंतर कलम 78 मधली जी तरतूद आहे की राष्ट्रपतींना माहिती देण्यासंदर्भातील पंतप्रधानांची कर्तव्ये. तर कलम 78 विषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि कलम 167 विषयी सुद्धा आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे दोन्हीमधली तरतूद समानच आहे, फक्त फरक इथं एवढाच आहे की इथं राष्ट्रपतींना माहिती देण्यासंदर्भात, इथं राज्यपालांना माहिती देण्यासंदर्भात आहे. इथं पंतप्रधान पदाच्या माध्यमातून ते कर्तव्य पार पाडलं जातं, इथं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते कर्तव्य पार पाडलं जातं. हा फरक इथं सांगता येतो. तर कलम 78 मधली जी तरतूद आहे ती कलम 167 मध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. फक्त या ठिकाणी पदांच्या बाबतीत असणारा फरक इथं आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतर आता जाऊया आपण या ठिकाणी कायदेमंडळीय पातळीवरची असणाऱ्या तुलनेकडे. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण कार्यकारी मंडळाच्या पातळीवरची असणारी तुलनामध्ये समानता पाहिली. आता आपण पाहूया या ठिकाणी कायदेमंडळाच्या किंवा विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या आणि विधिमंडळाच्या पातळीवरची असणारी तुलनामध्ये समानता. मग आता पहा की संसद आणि इथं आहे राज्याची विधिमंडळ. मग आता पहा संसदेची रचना कलम 79 मध्ये स्पष्ट केलेली आहे. संसदेची रचना घटनेमध्ये कशा पद्धतीने म्हटली गेली आहे की राष्ट्रपती आणि अनुक्रमे राज्यसभा लोकसभा यांना मिळून बनलेली संसद असेल. राष्ट्रपती अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा यांना मिळून बनलेली संसद असेल. तर मग आता पहा या ठिकाणी इथंही राज्याच्या विधिमंडळाच्या बाबतीत कलम 168 मध्ये तरतूद काय पाहायला मिळते की राज्यपाल विधानसभा विधान परिषद यांना मिळून बनलेली एक प्रकारे राज्य विधिमंडळ असेल. राज्यपाल आणि विधानसभा विधान परिषद मिळून राज्य विधिमंडळ बनलेलं असेल. तर ही जी काही तरतूद कलम 79 मध्ये आपल्याला पाहायला मिळते तशाच प्रकारची तरतूद कलम 168 मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर राज्यसभेची रचना कलम 80 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी आता विधान परिषदेची रचना असा संदर्भ आहे का? नाहीये. पण इथं या ठिकाणी हा संदर्भ कोणत्या अर्थाने दिलेला आहे तर विधान परिषदेशी संबंधितच दिलेला आहे की विधान परिषद निर्माण करणे अथवा रद्द करणे किंवा नाहीशी करणे. कारण की भारतातल्या सर्वच घटक राज्यांना ही मुभा दिलेली आहे की त्यांनी आपल्या घटक राज्यामध्ये विधान परिषद हे दुसरं सभागृह निर्माण करावं अथवा असलेलं सुद्धा नाहीशी करण्याची मुभा त्यांना आहे. तर त्यामुळे कलम 169च्या माध्यमातून विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे याविषयी तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मात्र कलम 80 मध्ये राज्यसभेच्या रचनेचा उल्लेख केलेला आहे. मात्र इथं जी काही राज्यसभेची रचना स्पष्ट केलेली आहे तशा प्रकारे ही राज्यसभेची विधान परिषदेची रचना कलम 171 मध्ये आपल्याला पाहायला मिळते घटक राज्य स्तरावर की विधान परिषदांची रचना कलम 171 मध्ये. जसं या ठिकाणी कलम 81 मध्ये लोकसभेची रचना इथं स्पष्टपणे पाहायला मिळते तसं या ठिकाणी आपल्याला ती तरतूद कलम 170 मध्ये विधानसभांची रचना या अर्थाने पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी 80 आणि 81चा जो काही डायरेक्टली तुलनावजा समानतेच्या रचने संबंध आहे तो कलम 170 आणि 171 आपण जोडू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. आता आणखीन एक माहिती आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे कोणती, जेव्हा आपण विधानसभा विधान परिषद रचने या ठिकाणी विचार करू तर एक लक्षात घ्या विधानसभांची रचना. तर विधानसभांची रचना पाहत असताना मी जो इथं संदर्भ दिलेला आहे तो का दिलेला आहे की जेणेकरून आपल्याला या अनुषंगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते पुन्हा एकदा आठवावेत. मागे एकदा खात्यांतर्गतच्या अंतर्गत परीक्षेमध्ये आयोगाने प्रश्न काय विचारला होता की 1962 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती होती. तर आता पहा 1960 मध्ये ती 264 होती. 1960 मध्ये ती 264 होती. तर 1962 मध्ये सुद्धा ती 264च होती महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या. मात्र ती 1978ला किती झाली 288 झाली आणि आज देखील ती 288च आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल. तर त्यामुळे हे जे काही असे छोटे छोटे घटक आहेत छोटे छोटे बारकावे आहेत की जे आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज असते. का तर एक प्रकारे याविषयीचे प्रश्न अगोदर कधीतरी विचारलेले असतात म्हणून अशा गोष्टी आपण इथं जर मांडून ठेवल्या तर आपल्याला आणखीन अभ्यास जो काय तो सोपा होऊ शकतो. कारण की कमी जागेमध्ये कमी जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी आपण ॲडजस्ट केली आणि ती फक्त आपण रोज जर थोडी थोडी वाचली तर आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टी एकाच वेळी अभ्यासता येतील. हे एक टेक्निक आहे, हे एक तंत्र आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने तक्ते तयार करून जर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची माहिती ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न आपण जर केला तर निश्चितपणे आपला फायदा होऊ शकतो. तसंच विधान परिषदांच्या रचनेच्या बाबतीत सुद्धा मी एक माहिती इथं स्पष्ट केलेली आहे की 1937ला कारण की आपल्याकडे 1935च्या भारत संघराज्य कायद्यानुसार विधानमंडळ हे स्थापन झालं होतं. मुंबई प्रांताच्या अनुषंगाने विधान परिषद आणि विधान परिषदेची निर्मिती झाली होती. तर 1937ला जे काही मुंबई विधानमंडळ स्थापन झालेलं होतं मुंबई प्रांताच्या अनुषंगाने तर 1937 मध्ये मुंबई प्रांताच्या असणाऱ्या विधान परिषदेची सदस्यसंख्या किती होती तर फक्त 29 होती. 1957ला ही सदस्यसंख्या झाली 108. 1957ला जेव्हा आपल्याकडे या ठिकाणी एक प्रकारे मुंबई विधान परिषदेचा विचार 1957 मध्ये पण केला जात होता तर त्यावेळेस ती सदस्यसंख्या होती 108 आणि नंतर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ती सदस्यसंख्या झाली 78 की जी आज देखील 78च आहे 1960 पासून.
तर असे जे काही विधान परिषदेच्या सदस्यसंख्येच्या पातळीवर झालेले चेंजेस आहेत ते आपण इथं विचार घेऊ शकता, की जेणेकरून तोही भाग जर परीक्षेमध्ये विचारला गेला तर आपल्याला तो लक्षात राहावा. तर त्यामुळे या ठिकाणी ही अशा प्रकारची माहिती आपण ॲडजस्ट करून वेगवेगळ्या कलमांशी संबंधित असणारी इतर माहितीसुद्धा आपण विचारात घेऊ शकता. आता या प्रकारची जी काही माहिती आहे ती मी या ठिकाणी जी काही स्पष्ट करतोय त्याला काहीतरी आधार आहे. विधानसभा असो, विधान परिषद असो, यांच्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही वेबसाईट आहेत त्याच्यावर जाऊन तुम्ही ती माहिती पहा, तुम्हाला ही माहिती सहज पद्धतीने अवेलेबल होईल. त्यानंतर आणखीन एक तरतूद जी आपल्याला सांगता येते ती कलम 83च्या अनुषंगाने की संसद सभागृहांचा कार्यकाल. संसद सभागृहांचा कार्यकालाचा विचार जर केला तर आपल्याकडे लोकसभेचा कार्यकाल जो 5 वर्ष विचार घेतला गेलेला आहे आणि राज्यसभा की जे एक स्थायी सभागृह आहे, कायमस्वरूपी सभागृह आहे. पण या राज्यसभेतल्या या ठिकाणी सदस्यांचा जो काही कार्यकाल आहे तो 6 वर्ष आपल्याला पाहायला मिळतो. मात्र 6 वर्ष या कार्यकालाची तरतूद घटनेमध्ये नाही आहे. तर 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार हा कार्यकाल 6 वर्ष संसदेच्या द्वारे निश्चित केला गेलेला आहे. तर त्यामुळे या संसद सभागृहाचा कार्यकाल याबाबतचा संदर्भ कलम 83 मध्ये आपल्याला स्पष्ट करता येतो. तसाच संदर्भ या ठिकाणी इथं राज्य विधिमंडळाचा कालावधी याही अनुषंगाने सांगता येईल. आणि इथंही तशाच पद्धतीने आहे की विधानसभेच्या पातळीवरचा असणारा जो काही कार्यकाल आहे तो आहे एक प्रकारे 5 वर्ष आणि विधान परिषदेच्या पातळीवर विचार केला तर सदस्यांचा कार्यकाल जो काय आहे तोही इथं 6 वर्ष आहे 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या सदराखाली. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे कलम 172च्या पातळीवरची तरतूद आहे तशीच तरतूद कलम 83 मध्ये पण संसदेच्या रचनेत स्पष्ट करता येते. त्यानंतर कलम 84 मध्ये संसद सदस्यत्वासाठीची पात्रता, मग ते लोकसभा सदस्यत्वाच्या पात्रतेबाबतची असो किंवा राज्यसभा सदस्यत्वाबाबतची पात्रता असो, तशाच प्रकारची तरतूद आपल्याला विधिमंडळाच्या बाबतीत कलम 173 मध्ये पाहायला मिळते की राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वासाठीची पात्रता मग ती विधानसभा असो किंवा विधान परिषद असो. तर ही जी काय सिमिलरिटी आहे जी या ठिकाणी 84 मध्ये आहे तीच कलम 173 मध्ये सुद्धा सांगता येते. तर अशा पद्धतीने या संसद आणि राज्य विधिमंडळाच्या बाबतीत असणारी जी काय तुलनावजा समानता आहे कलमांच्या रचनेत ती या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे आणखीन आपण संसदेच्या पातळीवर आणि राज्य विधिमंडळाच्या पातळीवर सुद्धा असणाऱ्या इतर काही बाबींचा उल्लेख पाहूया. तर इथं पहा कलम 85च्या रचनेत जो उल्लेख केलेला आहे तो काय आहे, संसदेची सत्रे, सत्र समाप्ती, विसर्जन अशा प्रकारची तरतूद कलम 85 मध्ये पाहायला मिळते. तशीच तरतूद कलम 174 मध्ये घटक राज्य स्तरावर सुद्धा पाहायला मिळते की राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बैठका पुढे ढकलणे आणि बरखास्ती. जो संदर्भ इथं कलम 85 मध्ये संसदेच्या पातळीवर आहे राष्ट्रपतीशी संबंधित, तो संदर्भ इथं या ठिकाणी राज्य विधिमंडळाच्या दृष्टिकोनातून आहे राज्यपालाशी संबंधित. म्हणून कलम 85 आणि कलम 174 मध्ये पुन्हा ती समानता आपल्याला पाहायला मिळते, तुलनावजा समानता. आता संसदेची सत्र बोलवण्याचा अधिकार कुणाकडे आहे, राष्ट्रपतींना आहे की ते संसदेचं अधिवेशन बोलवू शकतात. सत्र समाप्तीची घोषणा किंवा लोकसभेचे विसर्जनाचे अधिकार कुणाकडे आहेत, तर राष्ट्रपतीकडे आहेत. तसंच घटक राज्य स्तरावर घटक राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे आणि सत्र समाप्तीची घोषणा करण्याचाही अधिकार राज्यपालांना आहे आणि विधानसभेच्या विसर्जनाचाही अधिकार राज्यपालांना आहे. तर त्या अर्थाने ही सिमिलरिटी सांगता येते. कलम 86च्या बाबतीत अभिभाषण करण्याचा आणि सभागृहांना संदेश पाठवण्याचा हक्क राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपतींना संसदेच्या सभागृहांना संदेश पाठवण्याचा हक्क आहे आणि अभिभाषण करण्याचाही हक्क आहे. तसं राज्यपालांच्या बाबतीत कलम 175च्या द्वारे विधिमंडळाच्या सभागृहांपुढे भाषण करण्याचा आणि सभागृहांना या ठिकाणी संदेश पाठवण्याचा हक्क राज्यपालांना सुद्धा आहे. म्हणजे विधिमंडळाच्या पातळीवर अभिभाषण करण्याचा हक्क आणि त्यांना त्या दोन्ही सभागृहांना या ठिकाणी संदेश पाठवण्याचा राज्यपालांचा जसा हक्क आहे तसाच तो येथे कलम 86 मध्ये राष्ट्रपतींच्या बाबतीत स्पष्ट करता येतो. कलम 87च्या पातळीवर राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषणाचा संदर्भ पाहायला मिळतो, तसा कलम 176 मध्ये राज्यपालांच्या विशेष अभिभाषणाचा संदर्भ पाहायला मिळतो. तर 86 कलम 87 आणि कलम 176 यामध्ये सुद्धा समानता आहे. फरक फक्त इथं राज्यपाल पदाच्या अनुषंगाने आहे, इथं राष्ट्रपतीच्या रचने आहे. कलम 88 मंत्री आणि महान्यायवादी यांचे सभागृहाबाबतचे हक्क आणि कलम 177 मंत्री आणि महाधिवक्ते यांचे सभागृहाबाबतचे हक्क. तर एक लक्षात घ्या, आपल्याकडे महान्यायवादी या पदाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महान्यायवादी पदाबाबतची तरतूद आपल्याला 2 ठिकाणी पाहायला मिळते. कलम 76 मध्ये पण पाहायला मिळते आणि पुढे कलम 88 मध्ये पण पाहायला मिळते. तसंच महाधिवक्ता या पदाची सुद्धा तरतूद आपल्याला या ठिकाणी कलम 165 मध्ये पण पाहायला मिळते आणि कलम 177 मध्ये पण पाहायला मिळते. मग आता कलम 177 मध्ये मंत्री आणि महाधिवक्ता यांचे सभागृहाबाबतचे हक्क, कलम 88 मध्ये मंत्री आणि महान्यायवादी यांचे सभागृहाबाबतचे हक्क. ज्या पद्धतीने केंद्र सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याला कोणत्याही सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा हक्क आहे,
तसंच घटक राज्यातल्या मंत्र्यांना सुद्धा कोणत्याही सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा हक्क आहे. मग ते विधानसभा असो अथवा विधान परिषद असो किंवा केंद्रात एक प्रकारे राज्यसभा असो किंवा लोकसभा असो. तसंच महानेवादींच्याही बाबतीत विचार केला तर महानेवादी पदाला सुद्धा असे सभागृहाचे हक्क राज्यसभा लोकसभेच्या पातळीवर आणि घटक राज्यामध्ये विधानसभा विधान परिषदेच्या पातळीवर सुद्धा असतात. तर त्यामुळे या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की महानेवादी पदाचा संबंध फक्त कलम 76 मध्येच येतो अशातला भाग नाही, तर कलम 88 मध्ये पण येतो. आणि महाधिवक्त्याचा संबंध फक्त कलम 165 मध्येच येतो अशातला भाग नाही, तर कलम 177 मध्ये पण येतो. त्यानंतर पुन्हा एकदा आपण छोटासा ब्रेक घेऊन आपल्या ॲपच्या द्वारे चालणारे इतर बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वच एक्झामला उपयोगी पडणारी ही बॅच सध्या सुरू आहे. सर्वच एक्झामना याकरता मी पुन्हा म्हणतोय का तर या बॅचचा संदर्भ आपल्याला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा या दोन्ही अनुषंगाने घेता येऊ शकतो. मग राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो, राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, गट ब गट क पूर्वपरीक्षा असो किंवा गट ब गट क मुख्य परीक्षा असो किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सरळ सेवेच्या एक्झाम असो, या सर्वच एक्झाम करता या ठिकाणी या बॅचचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. तर ही बॅच आहे फक्त 300 रुपयाच्या अंतर्गत. बॅचचं नाव आहे पंचायत राज आणि नागरिक सुशासन स्पेशल बॅच, की जे पंचायत राज आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे उपयोगी बॅच असे. संबंध जे काही सिलेबस आहेत या घटकामधला तो या बॅचमध्ये आपण कव्हर केलेला आहे. मग ते 73वी घटना असू असेल, 84वी घटना असू असेल, अपडेटेड बेसिसवर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास यामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या असतील, पेसा कायदा 1996 असेल किंवा इतर अनेक प्रकारचे जे काही घटक आहेत की जे सर्व या बॅचमध्ये कव्हर केलेले आहेत. एकूण 20+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये ही संपूर्ण बॅच आपल्याला व्हिडिओज आणि नोट्स प्राप्त करता येऊ शकेल. आणि ज्या घटकाबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतोय त्या घटकाच्या अनुषंगाने सुद्धा आपली बॅच आपल्या ॲपवर सुरू आहे, ती म्हणजे घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच. तर या बॅचची फीस आहे फक्त 100 रुपये, की ज्या बॅचमध्ये आपण घटनावस्ती आणि कलमे यांची एकत्रित सांगड घालून जो काही विश्लेषण आहे ते पाहू शकता व्हिडिओच्या अंतर्गत. एवढंच नव्हे तर घटनावस्ती आणि कलमे यांच्याशी संबंधित जे काही प्रश्न आहेत आयोगाने विचारलेले त्या संबंध प्रश्नांचं विश्लेषणही पाहू शकता. आणि एकूण 10+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर केवळ 100 रुपयाच्या फीसमध्ये या बॅचचा संदर्भ आपल्याला घेता येऊ शकेल. दोन्ही बॅचची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी राज्यव्यवस्थेची बेसिक फाउंडेशन बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. ज्यांना कुणाला 2024च्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा, गट ब गट क पूर्वपरीक्षा किंवा सरळ सेवेच्या इतर एक्झामची तयारी करायची आहे तर त्या दृष्टीने ही बॅच आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. संबंध जो काही राज्यव्यवस्था घटकाचा राज्यसेवा पूर्व किंवा गट ग गट प पूर्व किंवा सरळ सेवेच्या दृष्टीने असणारा जो सिलेबस आहे तो याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. आणि जे काय आता 615 पदांच्या अनुषंगाने मागणीपत्र डिपार्टमेंटल PSIच्या बेसिसवर आपल्याकडे पाहायला मिळते, तर त्या अनुषंगाने डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सुरू झालेली आहे. आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन हे सगळे घटक आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. एकूण 25+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी केली असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या भागाकडे. तर या ठिकाणी पहा की कलम 93 मध्ये जो उल्लेख आहे की लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, त्याच पद्धतीने हा जो संदर्भ आहे तो पुढे आपल्याला कलम 178 मध्ये विधानसभेचा सभापती उपसभापती या अनुषंगाने सुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे 93 आणि 178 मध्ये जी काही समानता आहे ती या पद्धतीने स्पष्ट करता येईल. फक्त फरक एवढाच आहे की इथं लोकसभेच्या पातळीवर अध्यक्ष उपाध्यक्षांची तरतूद आहे, इथं विधानसभेच्या पातळीवर असणाऱ्या सभापती उपसभापतींची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कलम 94 मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पद रिक्त होणे आणि त्यांचा राजीनामा देणे किंवा त्यांना पदावरून दूर करणे या अनुषंगाने तरतूद आहे. मग आता पहा की लोकसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होणे किंवा त्यांनी राजीनामा देणे किंवा त्यांना पदावरून दूर करण्याविषयीची जी काही संबंध तरतुदी आहेत त्यांचा विचार कलम 94 मध्ये विचार घेतलेला आहे. तशाच प्रकारे तरतुदीचा विचार कलम 179च्या अंतर्गत या ठिकाणी विधानसभेच्या सभापती उपसभापतींची रिक्तता, राजीनामा आणि बडतर्फीच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतो कलम 179 मध्ये. म्हणून या ठिकाणी इथंही ती समानता पाहायला मिळते. त्यानंतर कलम 95च्या पातळीवरची एक महत्त्वपूर्ण तरतूद आपल्याला सांगता येते की याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. ती म्हणजे कोणती, तर उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा असणारा अधिकार. आता जेव्हा आपल्याकडे लोकसभेतलं अध्यक्षपद हे काही कारणास्तव या ठिकाणी हे
पद जे काय आहे ते अनुपस्थित असेल किंवा या पदावरील जी काही व्यक्ती आहे ती सभागृहामध्ये अनुपस्थित असेल तर अशा वेळेस त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ते कामकाज जे काय आहे ते उपाध्यक्षाकडून पार पाडलं जातं किंवा उपाध्यक्ष आणि अध्यक्ष दोन्ही जर अनुपस्थित असतील सभागृहाच्या पातळीवर तर अन्य एखाद्या व्यक्तीकडून त्याबाबतची जबाबदारी जी काय ती पार पाडली जाते असे तर म्हणता येऊ शकेल. तर त्या अनुषंगाने हा संदर्भ आहे की उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्याचा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा असणारा अधिकार. तर मग आता याबाबतची तरतूद कलम 95(1) मध्ये कशा पद्धतीने घेतलेली आहे की जर का अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद दोन्ही पद जर रिक्त असतील, मी काय म्हटलेलं आहे रिक्त असतील, अनुपस्थित नाही, रिक्त असतील तर राष्ट्रपती नियुक्ती करील तो लोकसभा सदस्य या पदाची जबाबदारी पार पाडतो. जर का लोकसभा सभागृहाचं अध्यक्षपदही रिक्त असेल, उपाध्यक्षही पद रिक्त असेल तर अशा वेळेस या ठिकाणी या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची किंवा अध्यक्षांची निवड होईपर्यंत आपल्याकडे राष्ट्रपती नियुक्त करील अशा लोकसभा सदस्याला त्या पदाचं कार्य पार पाडावं लागतं कलम 95(1) च्या अनुषंगाने. आणि अनुपस्थितीच्या पातळीवर विचार केला कारण की इथं रिक्त या दृष्टिकोनातून असणारी तरतूद आहे, इथं अनुपस्थितीच्या दृष्टिकोनातून असणारी तरतूद आहे की जर का लोकसभेचं अध्यक्षपद जरी अनुपस्थित असेल, लोकसभेचे अध्यक्ष हे सभागृहाच्या पातळीवर अनुपस्थित असतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष सभागृहाचं अध्यक्षपदाचं कामकाज पाहतील. उपाध्यक्षही अनुपस्थित असतील तर तालिका अध्यक्षांमधील कोणीतरी एखादी व्यक्ती या ठिकाणी या सभागृहाचं कामकाज पाहिल आणि जर का तालिका अध्यक्षही अनुपस्थित असतील तर लोकसभा ठरवेल अशी अन्य व्यक्ती या ठिकाणी सभागृहाचं अध्यक्षस्थानाचं कामकाज पाहिल. तर ही जी काय अनुपस्थितीच्या अनुषंगाने असणारी तरतूद जी आहे ती कलम 95(2) मध्ये पाहायला मिळते. म्हणून कलम 95(1) च्या तरतुदीविषयी सुद्धा आयोगाने बरेच वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि कलम 95(2) च्या बाबतीत सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत. विशेषतः तालिका अध्यक्षाच्या अनुषंगाने हा भाग जो काय तो खूप महत्त्वाचा आहे. तर एक लक्षात घ्या, पॅनल चेअरपर्सन किंवा तालिका अध्यक्ष या अनुषंगाने आपली माहिती या कलम 95(2) शी रिलेटेड तयार असली पाहिजे. कलम 95(1) ची तरतूद सुद्धा महत्त्वाची आहे. तशाच प्रकारची तरतूद कलम 180 मध्ये घटकराज्य पातळीवर पाहायला मिळते. कलम 180 मध्ये की सभापती म्हणून कार्य पार पाडण्यासाठी उपसभापती व इतर रिक्त असलेले अधिकार. तर जेव्हा आपल्याकडे सभापती पद रिक्त असतं त्यावेळेस या ठिकाणी राज्यपाल नियुक्त करील तो विधानसभा सदस्य याबाबतचं जे काही कामकाज आहे ते पाहिल. म्हणजे सभापती किंवा उपसभापती हे दोन्ही पद जर या ठिकाणी रिक्त असतील, कारण की इथंही संदर्भ काय दिलेला मी रिक्त, तर त्यावेळेस राज्यपाल नियुक्त करील तो विधानसभा सदस्य, जसं इथं राष्ट्रपती नियुक्त करील तो लोकसभा सदस्य कामकाज पाहिल कलम 95(1) नुसार, तसं या ठिकाणी इथं राज्यपाल नियुक्त करील तो विधानसभा सदस्य हा या ठिकाणी सभागृहाच्या अध्यक्षस्थानाचं कामकाज पाहिल कलम 180(1) नुसार. तर याच्यावर पण आयोगाने प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या पातळीवर विधानसभेचं अध्यक्षपद या ठिकाणी अनुपस्थित असेल, सभागृहाच्या पातळीवर ते अनुपस्थित असतील तर त्यावेळेस उपाध्यक्ष त्याचं कामकाज पाहिले. जर का अध्यक्ष उपाध्यक्ष दोघेही अनुपस्थित असेल तर तालिका अध्यक्षांकडून त्यांचं कामकाज पाहिलं जाईल. आणि जर का अध्यक्ष उपाध्यक्ष आणि तालिका अध्यक्ष तिन्ही पद अनुपस्थित असतील तर विधानसभा ठरवेल अशी अन्य व्यक्ती या पदाचं कामकाज पाहिल कलम 180(2) मध्ये. म्हणजे ती तरतूद या ठिकाणी कलम 95(2) मध्ये आपल्याला लोकसभेच्या बाबतीत पाहायला मिळते, तशीच तरतूद आपल्याकडे कलम 180(2) मध्ये विधानसभेच्या बाबतीत पाहायला मिळते. त्यामुळे अशा बहुतांश समानता किंवा तुलनावजा समानता तुम्हाला घटनेमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील आणि मग त्या अनुषंगाने आपली तयारी ही असली पाहिजे. तसंच या ठिकाणी पुढेही आपण पाहूया कलम 96 च्या पातळीवर बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष उपाध्यक्षाने अध्यक्षस्थान न भूषविणे. कारण की ज्यावेळेस लोकसभा सभागृहाच्या अध्यक्षाच्या विरोधातच या ठिकाणी बडतर्फीचा ठराव विचाराधीन असेल सभागृहाच्या अंतर्गत तर त्यावेळेस त्याला अध्यक्षस्थान भूषवता येईल का? भूषवता येणार नाही. उपाध्यक्षाच्या पातळीवर जर सभागृहामध्ये बडतर्फीचा ठराव विचाराधीन असेल तर उपाध्यक्षाला सुद्धा अध्यक्षस्थान भूषवता येणार नाही. तर या ठिकाणी हा संदर्भ आहे की बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना अध्यक्षस्थान भूषवता येणार नाही कलम 96 मध्ये. आणि मग तशी तरतूद कलम 181 मध्ये विधानसभेच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळते की बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना सभापतीने सभागृहाचे अध्यक्षस्थान न स्वीकारणे. म्हणजे जसं या ठिकाणी लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्षांना त्यांच्या विरुद्ध बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना सभागृहाचं अध्यक्षस्थान भूषवता येत नाही, तसंच विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्षांना सुद्धा त्यांच्या विरुद्ध हा जो काही बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्षस्थान भूषवता येणार नाही किंवा ते स्वीकारू शकणार नाहीत, हा उल्लेख कलम 181 मध्ये स्पष्ट करता येतो. त्यानंतर आणखीनही काही तुलनावजा समानता आपण इथं पाहूया. इथं आहे वैधानिक कार्यपद्धतीची रचने संसदेच्या पातळीवरची तरतूद आणि इथं आहे वैधानिक कार्यपद्धतीची रचने राज्य विधिमंडळाच्या बाबतची तरतूद. माझं पहा, या कलम 107 मधल्या तरतुदीविषयी आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि कलम 196च्याही बाबतीतचा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. कलम 107 मध्ये जी तरतूद आहे की विधेयक सादर करणे आणि संमत करणे याविषयीच्या तरतुदी, विधेयक सादर करणे आणि संमत करण्याविषयीच्या तरतुदी.
मग आता आपल्याकडे कलम 107(3), कलम 107(4) आणि कलम 107(5) मधल्या संबंध तरतुदीविषयी आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे की सत्र समाप्ती झाल्या कारणाने विधेयक व्यपगत होणार नाही किंवा नष्ट होणार नाही, कलम 107(3). म्हणजे अशा अनुषंगाने जे काही प्रश्न आयोगाने आपल्याला बऱ्याच वेळा विचारलेले आहेत त्या संबंध तरतुदी कलम 107(3), 107(4), 107(5) याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर त्यामुळे या ठिकाणी कोणत्या सभागृहात विधेयक प्रलंबित असताना व्यपगत होणार नाही, लोकसभेच्या पातळीवर ते मंजूर झालेले आहे पण राज्यसभेत ते मंजूर झाले नाही, तर अशा परिस्थिती व्यपगत होणार नाही, केव्हा ते व्यपगत होईल, याबाबतच्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत त्या कलम 107, 103, 4, 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर तशाच प्रकारच्या तरतुदी आपल्याला इथं घटकराज्यीय विधानसभेच्या पातळीवर, विधिमंडळाच्या पातळीवर सुद्धा सांगता येतील कलम 196(3), 196(4), 196(5) अनुषंगाने. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 107 मध्ये ज्या काही संसदेच्या अनुषंगाने असणाऱ्या तरतुदी आहेत किंवा एक प्रकारे संसदीय सभागृहाच्या अनुषंगाने असणाऱ्या तरतुदी आहेत, तशीच तरतूद घटकराज्य स्तरावर या ठिकाणी घटकराज्य विधिमंडळाच्या रचनेत सुद्धा कलम 196 मध्ये स्पष्ट करता येते. तर त्यामुळे या दोन्ही विषयी आपण चांगल्या पद्धतीने माहिती ठेवलीच पाहिजे, कारण की याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारले आहेत. त्यानंतर कलम 108 विषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. किंवा आपल्याकडे दोन्ही सभागृहामध्ये एखाद्या विधेयकाच्या मंजुरीवरून मतभेद उपस्थित होतात, मतभेद निर्माण होतात, तेव्हा राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावतात. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावण्यासंबंधीचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीला प्रदान केला गेलेला आहे कलम 108 द्वारे. तर जेव्हा एखाद्या सभागृहाकडून एखादं विधेयक फेटाळलं जातं तेव्हा सुद्धा अशा प्रकारची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवू शकतात. मात्र कलम 108 बाबतची तरतूद घटक राज्य स्तरावर लागू होत नाही. का? कारण की घटक राज्यामध्ये प्रत्येक घटक राज्याच्या अंतर्गत विधिमंडळाची दोन्ही सभागृह आहेतच अशातला भाग नाहीये, कारण की विधान परिषद हे दुसरं सभागृह प्रत्येक घटक राज्यामध्ये अस्तित्वात नाहीये. त्यामुळे कलम 108 मधली संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकीची तरतूद ही घटक राज्य विधिमंडळाला लागू होत नाही, हे घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यामुळे या ठिकाणी विवक्षित प्रकरणामध्ये दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हा जो संदर्भ आहे तो कलम 108च्या दृष्टीने फक्त संसदेच्याच बाबतीत लागू करता येतो, घटक राज्य विधिमंडळाच्या बाबतीत नाही. आणि विशेष म्हणजे आज पाहतो 3 बैठका आपल्याकडे झालेल्या आहेत. हुंडा प्रतिबंध कायदा 1961 या कायद्याच्या रचने असेल, बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपेल बिलच्या अनुषंगाने 1978च्या स्तरावर आणि पोटा कायदा 2002 या 3 वेगवेगळ्या कायद्याच्या अनुषंगाने अशी आज पाहतो 3 बैठका संयुक्त अधिवेशनाच्या रचने झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कलम 109च्या स्तरावर जो संदर्भ आहे तो इथं कलम 198च्या पातळीवर पाहायला मिळतो की धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती, इथंही धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती. आता कलम 197 मध्ये जो संदर्भ आहे तो काय आहे की धनविधेयक सोडून इतर विधेयकाबाबत विधान परिषदेच्या अधिकारांवर मर्यादा. आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी घटक राज्य स्तरावर विधिमंडळाच्या अनुषंगाने विधानसभेपेक्षा विधान परिषदेचे अधिकार हे कमी आहेत. जसं केंद्रामध्ये लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेचे अधिकार कमी आहेत, तसंच त्या ठिकाणी घटक राज्य स्तरावर सुद्धा विधानसभेच्या तुलनेत विधान परिषदेचे अधिकार कमी आहेत. याचा प्रत्येक कलम 197च्या माध्यमातून पाहायला मिळतो. मात्र कलम 109 मध्ये आणि 198 मध्ये पुन्हा तुलनावजा समानता सांगता येते की इथंही धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती आणि इथंही धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती. मात्र इथं काय म्हटलेलं आहे की प्रथम लोकसभेत आणि नंतर राज्यसभेकडे शिफारसीसाठी पाठवली जाईल 14 दिवसांची मर्यादा. आणि इथंही तसंच आहे की प्रथम विधानसभेत आणि नंतर विधान परिषदेकडे शिफारसीसाठी पाठवली जाईल आणि 14 दिवसांची मर्यादा. म्हणजे काय तर कोणतंही धनविधेयक या ठिकाणी लोकसभेने पारित केल्यानंतर ते राज्यसभेकडे मंजुरीसाठी किंवा शिफारसीसाठी पाठवले जाईल आणि राज्यसभेने संबंधित धनविधेयकाला 14 दिवसांच्या आत मंजूर केलं पाहिजे किंवा एक प्रकारे मान्यता दिली पाहिजे. तसंच कोणतंही धनविधेयक हे विधानसभेत प्रथम मांडलं जाईल आणि विधानसभेकडून पारित झाल्यानंतर ते विधान परिषदेकडे पाठवलं जाईल, विधान परिषदेने त्याच्यावर 14 दिवसांच्या आत मान्यता दिली पाहिजे. तर अशा प्रकारच्या ह्या काही समान तरतुदी आहेत की ज्या 109 आणि 198 मध्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. या दोन्ही कलमामध्ये तशाच प्रकारची तरतूद आहे, फरक फक्त इथं संसदेच्या स्तरावर आहे, इथं राज्य विधिमंडळाच्या स्तरावर आहे. त्यानंतर कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या, तसाच संदर्भ आपल्याला पुढे या ठिकाणी कलम 199 मध्ये पाहायला मिळतो धनविधेयकाची व्याख्या घटक राज्य स्तरावर. म्हणजे जो संदर्भ या ठिकाणी केंद्र स्तरावर संसदेच्या दृष्टीने या ठिकाणी पाहायला मिळतो वैधानिक कार्यपद्धतीच्या अंतर्गत, तसाच तो संदर्भ या ठिकाणी कलम 199 मध्ये राज्य विधिमंडळाच्या पातळीवर पाहायला मिळतो धनविधेयकाची व्याख्या. त्यानंतर या ठिकाणी कलम 111च्या अंतर्गत विधेयकाला मंजुरी. संसदेने पारित केलेलं एखादं विधेयक जेव्हा राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी जातं तेव्हा राष्ट्रपती त्याला मंजुरी देतात, अदरवाईज मंजुरी देण्याची रोखून ठेवू शकतात, हे आपल्याला सांगता येऊ शकेल. म्हणजे
कोणतंही संस्थेने पारित केलेलं एखादं विधेयक राष्ट्रपती त्याला मंजुरी देऊ शकतात. अदरवाईज ते मंजूर दिलेले जे काही विधेयक आहे ते या ठिकाणी रोखून ठेवू शकतात किंवा त्याला नकाराधिकारच्या दृष्टीने विचारात घेऊ शकतात. तर याबाबतची तरतूद या ठिकाणी कलम 111 मध्ये संसदेच्या पातळीवर पाहायला मिळते. तशीच तरतूद या ठिकाणी आपल्याला कलम 200 मध्ये आणि 201 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता कलम 200 मधली तरतूद जी काय ती राज्यपालाच्या अनुषंगाने आहे की राज्यपाल हे विधिमंडळाने पास केलेले एखादं जे विधेयक आहे ते मंजूर करू शकतात, अदरवाईज त्याला ते रोखून ठेवू शकतात किंवा नकाराधिकारच्या पातळीवर विचारात घेऊ शकतात. मात्र राज्यपालांकडे आणखीन एक ऑप्शन आहे की ते विधेयकाला या ठिकाणी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपतीच्या विचारार्थ या ठिकाणी ते विधेयक राखून ठेवू शकतात. आणि म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी राज्यपालांच्या माध्यमातून विधिमंडळाने पास केलेले एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवलं जाईल तेव्हा राष्ट्रपती संबंधित विधेयकाला मंजुरी देऊ शकतात किंवा मंजुरी देण्याचे रोखून ठेवू शकतात किंवा विधिमंडळाकडे परत पाठविण्याचा निर्देश राज्यपालांना देऊ शकतात. हे सर्वच ऑप्शन या ठिकाणी एक प्रकारे राष्ट्रपतींकडे असतात, हे इथं आपल्याला स्पष्ट करता येईल. म्हणून एक प्रकारे या ठिकाणी राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवल्यानंतर या ठिकाणी काय तरतूद आहे कलम 201च्या पातीवर ही या पत्रे स्पष्ट करता येईल. आणि राज्यपालांच्या पातीवर असणारी विधेयकाला संमती देण्यासंबंधी तरतूद या पत्तीने आपल्याला स्पष्ट करता येईल की ज्या बाबतीत संसदेच्या अंतर्गत याचा संदर्भ कलम 111 आपण जोडू शकतो. त्यामुळे कलम 111चा संदर्भ जसा संसदेच्या बाबतीत लागू होतो तसाच तो संदर्भ कलम 200 आणि 201च्या माध्यमातून राज्य विधिमंडळाला स्पष्ट करता येतो. त्यानंतर कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र की प्रत्येक वित्तीय वर्षाचे भारत सरकारचे अंदाजित जमा आणि खर्चाचे अंदाजपत्रक हा जो संदर्भ आहे तो कलम 112 मध्ये केंद्र पातळीवर आपल्याला पाहायला मिळतो. आणि हाच संदर्भ घटक राज्य स्तरावर 202 मध्ये पाहायला मिळतो की वार्षिक वित्तीय विवरणपत्र प्रत्येक वित्तीय वर्षाचे राज्य सरकारचे अंदाजित जमा खर्चाचे अंदाजपत्रक असा संदर्भ कलम 202 मध्ये इथं आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतर कलम 113 मध्ये अंदाजाबाबत संसदेतील कार्यपद्धती तोच संदर्भ पुढे कलम 203 मध्ये घटक राज्य स्तरावर अंदाजाबाबत विधिमंडळातील कार्यपद्धती म्हणजे सिमिलॅरिटी इथं 202 203 या अर्थाने जशी आहे तशी ती 112 113 मध्ये इथं आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर विनियोजन विधेयकाबाबतची तरतूद केंद्र पातळीवर विनियोजन विधेयकाच्या दृष्टीने हा जो संदर्भ आहे तो कलम 114 मध्ये पाहायला मिळतो. तोच संदर्भ इथं कलम 204 मध्ये पाहायला मिळतो की विनियोजन विधेयक आहे. मग आता इथं हा जो काही विनियोजन विधेयकाचा संदर्भ आहे तो संचित निधीतील पैसा केंद्र सरकारला खर्च करण्यासाठी संसदेची मंजुरी. कारण की विनियोजन विधेयकाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो ॲप्रोप्रिएशन बिल की जर का केंद्र सरकारला संचित निधीतील पैसा खर्च करायचा असेल तर त्यांना विनियोजन विधेयकाच्या अनुषंगाने त्याबाबतची मंजुरी संसदेकडून घ्यावी लागते आणि त्याकरता आपल्याकडे विनियोजन विधेयक मांडलं जातं. तर त्या दृष्टीने संचित निधीतील पैसा केंद्र सरकारला खर्च करण्यासाठी संसदेची मंजुरी विनियोजन विधेयकाच्या माध्यमातून प्राप्त होते. तशीच ते विधिमंडळाच्या पातळीवर विचार घेतला तर या ठिकाणी संचितीतील राज्य सरकारला जो पैसा खर्च करायचा आहे तो खर्च करण्यासाठी विधिमंडळाची मंजुरी अपेक्षित असते. तर त्या अर्थाने कलम 204 मध्ये विनियोजन विधेयकाची तरतूद आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर संसदेमध्ये वापरावयाची भाषा कलम 120 आणि तशीच तरतूद कलम 210 मध्ये राज्य विधिमंडळामध्ये वापरावयाची भाषा ही आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो एक लक्षात घ्या की बऱ्याच ठिकाणी घटनेमध्ये तुम्हाला डिजिट बेसिसवर जर विचार केला तर या ठिकाणी डिजिटच्या बेसिसवर काही गोष्टी थोड्याशा एक प्रकारे टेक्निक वजा लक्षात ठेवता येऊ शकतात. म्हणजे कशा की कलम 123 मध्ये राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याविषयीची तरतूद आहे. तर कलम 213 मध्ये राज्यपालांचा अध्यादेश काढण्याविषयीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मात्र 123 मध्ये जे डिजिट आहेत तसेच या ठिकाणी याही तरतुदीमध्ये तेच डिजिट आहेत 1 2 3 3 1 2. तसंच इथंही तुम्हाला पाहायला मिळेल. इथं 210 मध्ये तरतूद राज्य विधिमंडळामध्ये वापरावयाची भाषा आणि इथं या ठिकाणी 120 मध्ये तरतूद आहे संसदेमध्ये वापरावयाची भाषा. तर 120च्या उलट जर आपण विचार केला तर 210 हा संदर्भ इथं सांगता येऊ शकतो. जसा संदर्भ इथं कलम 122 मध्ये आहे तोच संदर्भ इथं कलम 212 मध्ये सांगता येतो. म्हणजे डिजिट बेसिसवर विचार केला तो उलटा संदर्भ तिथं आपल्याला सांगता येतो. तर आता पहा संसदेमध्ये वापरावयाची भाषा हिंदी इंग्रजीतून किंवा सभागृहाचा अध्यक्षने परवानगी दिल्यानंतर मातृभाषेत भाषण करण्याची अनुज्ञा या अर्थाने तो संदर्भ आपल्याला संसदेच्या स्तरावर सांगता येतो की संसदेतला कोणताही सदस्य हा हिंदी किंवा इंग्रजीतून आपलं मत मांडू शकतो किंवा अध्यक्षाच्या परवानगीने सभागृहात तो आपल्या मातृभाषेमध्ये सुद्धा विचार मांडू शकतो. तोच संदर्भ इथं या ठिकाणी 210 मध्ये कसा आहे की राज्याची राजभाषा किंवा जी काही राज्याची मातृभाषा आहे त्या अंतर्गत तो आपले विचार मांडू शकतो किंवा हिंदी इंग्रजी सुद्धा आपले विचार मांडू शकतो. त्यानंतर जो संदर्भ कलम 122 मध्ये आहे संसदेच्या कार्यपद्धतीबाबत न्यायालयाकडून चौकशी केली जाऊ शकत नाही करता येऊ शकत नाही तोच संदर्भ या ठिकाणी 212 मध्ये पाहायला मिळतो की विधिमंडळाच्या कार्यपद्धतीबाबत न्यायालयात चौकशी करता येत नाही.
म्हणजे संसदेच्या कामकाजाविषयीची जशी चौकशी न्यायालयाला करता येऊ शकत नाही, तशी विधिमंडळाच्याही कोणत्याही कामकाजाविषयीची चौकशी न्यायालयाला करण्याचा अधिकार नाहीये. न्यायालय त्याबाबतची चौकशी करू शकत नाही. तर या दोन्ही बाबतीत कलम 122 आणि कलम 212 या दोन्ही बाबतीत सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या कलमांचा संदर्भ मी तुलनावजा समानतेच्या दृष्टीने स्पष्ट करतोय, त्या अनेक बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पण पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आपल्या इतर बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन या ॲपच्या माध्यमातून वन डे रिव्हिजन बॅचेस सुद्धा आपल्या सध्या सुरू आहेत. तर गट ब गट क पूर्व परीक्षा या दृष्टीने आपली वन डे रिव्हिजन बॅच जी काय आहे ती फक्त 250 रुपयामध्ये अवेलेबल आहे. एकूण 10+ तासांचा हा एक प्रकारे बॅचचा एक प्रकारे कालावधी आहे. कॉस्ट टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुद्धा आपली वन डे रिव्हिजन बॅच जी काय ती सध्या ॲपवर सुरू आहे. फक्त 250 रुपयांच्या फीसमध्ये आपण एकूण 10+ तासाच्या बेसिसवर संबंध व्हिडिओ जे काय ते पाहू शकतात. कॉस्ट टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या दोन्ही वन डे रिव्हिजन बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर जी काही आपली आता एक प्रकारे या प्रकारची जी परीक्षा आहे ती अनाऊन्स झालेली आहे. कोणती तर कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा महाराष्ट्र नगर परिषद गट क 2023. तर या पदाच्या अनुषंगाने जी काही या ठिकाणी एक्झाम आपल्याकडे जाहीर झालेली आहे तर त्याही दृष्टीने आपली राज्यसेवेची जी काही बॅच आहे ती चालू आहे. पेपर 1 आणि 2च्या अनुषंगाने ही आपली राज्यसेवेची बॅच या ठिकाणी चालू आहे. तर या पदाच्या अनुषंगाने पेपर 1 आणि 2 मध्ये जो सिलेबस या ठिकाणी या पदाच्या अनुषंगाने स्पष्ट केलेला आहे तो या 8 घटकांचा आहे की भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना, राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, नागरिकत्व, स्थानिक प्रशासन, निवडणूक प्रक्रिया, प्रशासकीय कायदा आणि न्यायमंडळ असे एकूण 8 घटक पेपर 1 आणि 2 मध्ये या पदाच्या अनुषंगाने स्पष्ट केलेले आहेत. तर या संबंध 8 घटकांच्या सिलेबसला कव्हर करण्याच्या दृष्टीने आपली या बॅचची फीस आहे 1000 रुपये आणि एक प्रकारे एकूण 40+ व्हिडिओज प्लस नोट्स यामध्ये आपल्याला प्राप्त होतील. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर संबंध 8ही घटकाच्या अनुषंगाने पेपर 1 व 2 मधले हे संबंध घटक या बॅचमध्ये आपले कव्हर केले जातील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाच्या दृष्टीने. तर या संबंध बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. किंवा जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की या संबंध बॅचेसला प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअर जाऊन आपलं ॲप जे काय ते डाउनलोड करावं लागेल आणि या संबंध बॅचेसला आपण त्यातून प्राप्त करू शकता. जाऊया पुढे. आता पहा की कलम 121 आणि कलम 211 विषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. जसं मगाशीचा जो संदर्भ मी या ठिकाणी दिला की कलम 120 आणि 122 विषयी आयोगाने जसे प्रश्न विचारलेले आहेत तसंच या ठिकाणी एक प्रकारे कलम 121 आणि 211 विषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की संसदेतील चर्चेवर निर्बंध. आता पहा की सेपरेशन ऑफ पॉवरचा जो संदर्भ आहे तो आपल्याला या 4ही कलमातून पाहायला मिळतो. कोणत्या तर संसदेच्या बाबतीत जर विचार केला तर कलम 120, 122 आणि एक प्रकारे या ठिकाणी 121च्या माध्यमातून म्हणजे 120, 121, 122 या बाबतीत ज्या काही तरतुदी संसदेच्या पातळीवर पाहायला मिळतात तशा तरतुदी या ठिकाणी कलम 210, 211 आणि 212च्या बाबतीत पाहायला मिळतात. का तर एक लक्षात घ्या या ठिकाणी हा जो संदर्भ आहे तो इथं कोणत्या अंगाने आहे तर एक प्रकारे इथं केंद्र स्तरावरच्या दृष्टीने संसदेच्या दृष्टीने आहे आणि इथं जो आहे तो घटक राज्य दृष्टीने आपल्याला सांगता येतो. तर त्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकारच्या अधिकारांच्या पातळीवरचा असणारा संदर्भ वेगळा आहे आणि घटक राज्य स्तरावरच्या असणाऱ्या अधिकारांचा संदर्भ वेगळा आहे आणि संसदेच्या आणि घटक राज्य विधिमंडळाच्या अधिकारांच्या पातळीवरचा संदर्भ सुद्धा वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. तर इथं पहा की संसदेतील चर्चेवर निर्बंध. तर इथं या ठिकाणी संसदेतील चर्चेवर निर्बंधाचा विचार सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने केलेला आहे आणि इथंही जो काही या ठिकाणी विधिमंडळातल्या चर्चेवरचा भाग आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने पाहायला मिळतो. म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरचा जो संदर्भ आहे तो इथं की विधिमंडळाने किंवा संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा किंवा न्यायिक व्यवस्थेने सुद्धा विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या कार्यकक्षेमध्ये हस्तक्षेप करायचा नाहीये. या अर्थाने सेपरेशन ऑफ पॉवरचा संदर्भ आपल्याला सांगता येतो. तर इथं पहा की संसदेवर चर्चेवर निर्बंध. कोणत्या चर्चेवर निर्बंध आहे तर सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपले कर्तव्य पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती करणारे समावेदन राष्ट्रपती सादर करण्याचा प्रस्ताव आल्याशिवाय संसदेत कोणतीही चर्चा करता येणार नाही. जनरली आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कोणत्याही सर्वोच्च न्यायालयातील किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याबाबतची जी प्रोसेस आहे ती संसदेमध्ये चालते.
त्याबाबतचा ठराव संसदेमध्ये मांडला गेला पाहिजे. तर एकंदरीत त्याचाच संदर्भ येथे या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो या कलम 121 मध्ये. कशा अर्थाने की सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपले कर्तव्य पार पाडत असताना केलेल्या वर्तणुकीबाबत केव्हा चर्चा करता येईल, तर ज्यावेळेस तशा प्रकारचं समवेदन राष्ट्रपती सादर केलेला असेल आणि तशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी संसदेत आलेला असेल तर त्याच वेळेस त्याच्याविषयी चर्चा करता येईल, इतर वेळेस करता येणार नाही. आणि म्हणून हा संदर्भ नीट पहा काय लिहिलं आहे याच्यामध्ये की सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपले कर्तव्य पार पाडत असताना केलेल्या वर्तणुकीबाबत न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासंबंधीची विनंती ही करणारे समवेदन राष्ट्रपती सादर करण्याचा प्रस्ताव आल्याशिवाय, म्हणजे इतर वेळेस या ठिकाणी याबाबतच्या संसदेमध्ये याबाबतची चर्चा करता येऊ शकेल का न्यायाधीशांच्या वर्तणुकीविषयीची? नाही करता येणार. जेव्हा अशा प्रकारचा प्रस्ताव येईल त्याच वेळेस संसदेला त्याविषयी चौकशी किंवा चर्चा जी काय ती करता येऊ शकेल. आणि म्हणून जोपर्यंत न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याविषयीची विनंती करणारे समवेदन राष्ट्रपती सादर करण्याचा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत संसदेत त्याच्यावर चर्चा करता येणार नाही. हा संदर्भ या ठिकाणी संसदेतील चर्चेवर निर्बंध या अनुषंगाने कलम 121 मध्ये पाहायला मिळतो. म्हणजे संसद ही विनाकारण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर या न्यायाधीशांच्या वर्तणुकीच्या दृष्टीने हस्तक्षेप करू शकते का? केव्हाही नाहीये. तर त्यामुळे हा संदर्भ सांगता येतो. तसाच संदर्भ या ठिकाणी विधिमंडळाच्या पातळीवर कलम 211 मध्ये पाहायला मिळतो की विधिमंडळातील सुद्धा चर्चेवर निर्बंध. कशाच्या बाबतीत? सर्वोच्च उच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशांनी आपले कर्तव्य पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत राज्य विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही. मग आता इथं जसा संदर्भ इथं पाहायला मिळतो की न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती करणारे समवेदन राष्ट्रपती सादर करण्याचा प्रस्ताव आल्याशिवाय, तसा संदर्भ इथं राज्यपालाच्या अनुषंगाने का दिलेला नाहीये? तर एक महत्त्वाची गोष्ट इथं आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याविषयीचे जे काही अधिकार आहेत ते फक्त संसदेकडे आहेत, राज्य विधिमंडळाशी त्याचा काही संबंध नाहीये. आणि त्यामुळे या ठिकाणी हा संदर्भ सर्व अर्थाने इथं लागू होत नाही. पण एवढं मात्र म्हणता येईल की जसं संसदेला कोणत्याही वेळी या सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तणुकीविषयी चर्चा करता येत नाही, तसंच या ठिकाणी विधिमंडळातल्या पातळीवर सुद्धा सर्वोच्च उच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाने आपले कर्तव्य पार पडत असताना केलेल्या वर्तणुकीबाबत कोणतीही चर्चा करता येत नाही हे इथं सांगता येईल. तर ही पण तुलनावजा समानता इथं आपला कलम 121 आणि 211 मध्ये स्पष्ट करता येते. त्यानंतर कलम 123 आणि 213 मध्ये जसं मी मागाशी म्हटलं होतं राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार आणि राज्यपालांचे वैधानिक अधिकार, संसदेच्या विश्रांती काळात अध्यादेश किंवा वटहुकूम जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कलम 123 खाली आहे. तसंच तो विधिमंडळाच्या विश्रांती काळामध्ये वटहुकूम जारी करण्याचा किंवा राज्यपालांचा असणारा अध्यादेश काढण्याचा अधिकार हा इथं आपलं स्पष्ट करता येतो. 123 मध्ये जी तरतूद राष्ट्रपतीच्या अध्यादेशाच्या दृष्टीने आहे तशीच कलम 213 मध्ये ती तरतूद राज्यपालांच्या अध्यादेशाच्या दृष्टीने सांगता येते. त्यानंतर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या पातळीवरची सुद्धा आपल्याला या ठिकाणी तुलनावजा समानता जी काय ती काही बाबतीत, सर्वच बाबतीत मी म्हणणार नाही पण काही बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी न्यायिक व्यवस्थेच्या दृष्टीने नसणारी तुलनावजा समानता सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. मग आता पहा सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत विचार केला तर कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटना की ज्यात सरन्यायाधीश आणि संसदीय कायद्याद्वारे निश्चित अन्य न्यायाधीश यांचा विचार केला गेलेला आहे. म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य सरन्यायाधीश आणि एक प्रकारे इतर जे काही न्यायाधीशांची संख्या आहे ती संसद कायद्याद्वारे निश्चित करत असते. याचा संदर्भ या ठिकाणी कलम 124 मध्ये पाहायला मिळतो की ज्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटना याचा उल्लेख आहे. तसा संदर्भ या ठिकाणी आपल्याला कलम 214 मध्ये पण पाहायला मिळेल की राज्यांसाठी उच्च न्यायालय, प्रत्येक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असेल. आणि 7व्या घटनानुसार आणखीन एक तरतूद आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे कोणती की 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशासाठी संयुक्त उच्च न्यायालयाची तरतूद सुद्धा 7व्या घटनानुसार मान्य केलेली आहे. तर त्या अनुषंगाने कलम 214 मध्ये संदर्भ आहे. पण इथं कलम 216 मधली जी तरतूद आहे की जी कलम 124च्या दृष्टीने सुद्धा स्पष्ट करता येते. कशी की आपल्याकडे या ठिकाणी उच्च न्यायालय घटित करणे आणि इथंही सर्वोच्च न्यायालय याची घटित करण्यासंबंधीची प्रोसेस आहे. तर मग आता इथं पहा उच्च न्यायालय घटित करणे की ज्याच्यामध्ये सुद्धा एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती वेळोवेळी नियुक्त करील असे अन्य न्यायाधीश असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आता बाकी उच्च न्यायालयाच्या अंतर्गत इतर न्यायाधीश किंवा अन्य न्यायाधीशांची ठरवण्याची जी काही अधिकार आहेत, निश्चित करण्याविषयीचे जे अधिकार आहेत ते कुणाकडे आहेत? राष्ट्रपतीकडे. की राष्ट्रपती वेळोवेळी नियुक्त करतील असे अन्य न्यायाधीश. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत याबाबतचा अधिकार कुणाकडे आहे? तर संसदेकडे, कारण की संसद कायद्याद्वारे याबाबतचा निर्णय घेणार असते. तर त्यामुळे अशी तुलना 124च्या कलमाची किंवा 124 मधल्या कलमाची तरतुदीची तुलना 216 मध्ये आपल्याला सांगता येऊ शकते.
एवढंच नव्हे तर आपल्याकडे एकात्म न्यायव्यवस्था असल्यामुळे एकच सर्वोच्च न्यायालय आपल्याला पाहायला मिळतं. तसं घटक राज्य स्तरावर विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक घटक राज्यासाठी सुद्धा एकच उच्च न्यायालय असतं. काही ठिकाणी संयुक्त उच्च न्यायालयाची तरतूद आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने कलम 125च्या अंतर्गत न्यायाधीशांचे वेतन वगैरे याबाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते, तशीच तरतूद उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. ती कलम 221 मध्ये की न्यायाधीशांचे वेतन इत्यादी. म्हणजे इथं सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर संसद कायद्याद्वारे निश्चित करते वेतन. जसं तर CJIला 2,80,000 रुपये आणि न्यायाधीशांना 2,50,000 रुपये आहे, तसं उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते या प्रकारे की संसद कायद्याद्वारे निश्चित करते वेतन. मुख्य न्यायाधीशांना 2,50,000 रुपये आणि न्यायाधीशांना 2,25,000 रुपये. त्यानंतर या ठिकाणी 126 मध्ये हंगामी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे CJI आहेत, जर का त्यांचं पद काही कारणास्तव रिक्त झालेलं असेल किंवा काही कारणास्तव या ठिकाणी ते अनुपस्थित असतील किंवा कर्तव्यांचं पालन करण्यास ते असमर्थ असतील, तर अशा वेळी हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती याबाबतची तरतूद कलम 126 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करता येते. तशीच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा अशी तरतूद आहे का, तर आहे. कलम 223 मध्ये ती तरतूद आहे, हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती. म्हणजे जो उल्लेख या ठिकाणी कलम 126 मध्ये पाहायला मिळतो सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, तसाच तो उल्लेख उच्च न्यायालयाच्या बाबतीत हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती या दृष्टीने पाहायला मिळतो. इथंही तीच कारण आहेत की जर का मुख्य न्यायाधीश पद रिक्त झालेलं असेल, काही कारणास्तव ते अनुपस्थित असतील किंवा काही दृष्टीने ते कर्तव्यांचं पालन करण्यास असमर्थ असतील, तर त्या परिस्थितीत हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती ही उच्च न्यायालयामध्ये कलम 223 नुसार विचार घेतली जाऊ शकते. त्यानंतर या ठिकाणी कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखांचे न्यायालय, जे सर्वोच्च न्यायालयाच्या संबंध निर्णयांची जी काही लिखित स्वरूपात नोंद ठेवली जाते त्या अनुषंगाने असणार त्यांचं अभिलेखांचे न्यायालय. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करता येऊ शकत नाही. जर का तो अवमान केला असेल तर त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार असतो. तसाच संदर्भ या ठिकाणी कलम 215 मध्ये उच्च न्यायालयाच्या बाबतीत पाहायला मिळतो. उच्च न्यायालय हे अभिलेखांचे न्यायालय. म्हणजे कलम 215च्या दृष्टीने उच्च न्यायालय हे अभिलेखांचे न्यायालय जसं आहे, तसं कलम 129च्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखांचे न्यायालय आहे. त्यानंतर कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र या प्रकारची तरतूद आहे. उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कलम 132 मध्ये विशिष्ट खटल्यामध्ये उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपिलांचे अधिकार क्षेत्र, तसं उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा अपिलाचं अधिकार क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. तर इथं पहा या ठिकाणी कलम 219 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची शपथ की जी राज्यपालासमोर किंवा त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. इथं स्थायी न्यायाधीश किंवा कायमस्वरूपी जे न्यायाधीश आहेत त्यांना एक प्रकारे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय वगळता इतर कोणत्याही न्यायालयात वकिली व्यवसायावर निर्बंध घातलेला आहे. म्हणजे भारतातल्या सर्वोच्च आणि उच्च न्यायालय सोडून बाकी इतर कोणत्याही कनिष्ठ न्यायालयामध्ये या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना की जे स्थायी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते त्यांना वकिली व्यवसायावर निर्बंध आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सुद्धा या ठिकाणी वकिली व्यवसायावर निर्बंध सेवानिवृत्तीनंतर घातला गेलेला आहे. तर असे जे काय वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ, जसं 222 मधला संदर्भ आहे, 224 मधला संदर्भ आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे जेव्हा आपण सर्वोच्च उच्च न्यायालयाची ही तुलना वजा समानता लक्षात घेऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी या संबंध व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की जनरली आपल्याला या संबंध घटनेतील कलमे लक्षात ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये जो काही अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करत असताना आपण जर हे टेक्निक वापरलं, हे तंत्र जो वापरलं की तुलना वजा समानता शोधून काढा आणि ही संबंध कलम या ठिकाणी या दृष्टीने लक्षात ठेवा, तर निश्चितच आपल्याला हा जो काही घटनेतील कलमांचा लक्षात ठेवण्याचा भाग आहे तो या ठिकाणी सहज पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवता शकेल. मी असं म्हणणार नाही की याबाबत आपण पाठच केलं पाहिजे. पाठ करण्याने सगळ्याच गोष्टी लक्षात राहणार नाहीत आणि म्हणून आपण याचं टेक्निक, याचं तंत्र या पद्धतीने विकसित करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात आणि अशाच प्रकारे आणखीन एका व्हिडिओच्या माध्यमातून घटनावस्तू आणि कलमे यांची एकत्रित सांगड घालून कशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा याच्याही बाबतचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये विचारात घेऊया. तर इथं आज आपण थांबूयात. जाताना सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओची PDF प्राप्त करण्याकरता आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.